नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी मानसशास्त्राची बॅच चालू केलेली आहे. बरोबर आहे. सर्वांना बऱ्याच जणांना माहिती असेल, कोणाला नसेल, कारण की साधना मॅडम म्हटलं की सगळ्या जणांचा असा एक भ्रम झालेला आहे की साधना मॅडम फक्त सामाजिक शास्त्र शिकवतात. परंतु असं नाहीये. आपल्याकडं तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपामध्ये बालमानसशास्त्राची बॅच मिळणार आहे. तिथं तुम्हाला म्हणजे हवं ते दिलं जाणार आहे. असा फापट पसारा दिला जाणार नाही की बाबा त्या ठिकाणी 40-45 लेक्चर आहेत, उगीच तुमचा टाइम पास केला जाणार नाही. जे हवं, जे परीक्षेत विचारलं जातं तेच तुम्हाला दिलं जाणार आहे. मग तुम्ही पेपर 1 देणार असो की पेपर 2 देणार असो, दोन्ही पेपरसाठी आपण बालमानसशास्त्र शिकवतो. तर जर तुम्ही आतापर्यंत आपलं ऍप डाउनलोड केलं नसेल तर लवकरात लवकर आपलं ऍप डाउनलोड करायचं आणि बालमानसशास्त्राची बॅच खरेदी करायची. फक्त आणि फक्त 499 रुपयाला तुम्हाला ही बालमानसशास्त्राची बॅच मिळणार आहे. त्यामध्ये तुम्हाला काय काय मिळेल तर टेस्ट सिरीज मिळतील, त्याचबरोबर पीपीटी मिळणार आहे. त्याचबरोबर असे टॉपिक तुम्हाला त्या ठिकाणी दिले जातील जे की परीक्षेत विचारलेच जाणार आहेत. त्यामुळं मी सुरुवातीपासून असंच म्हणत आहे की तुम्ही जर बॅच घेतली तर तुम्ही 20+ राहणार आहात. मी या ठिकाणी तुम्हाला म्हणत नाहीये की तुम्हाला 30 पैकी 30 पडतील म्हणून, कारण की मानसशास्त्र विषयामध्ये 30 पैकी 30 असं म्हणणं म्हणजे अतिशयोक्ती ठरणार आहे. त्यामुळं मी तुम्हाला या ठिकाणी अतिशयोक्ती बोलणारच नाहीये. तुम्ही जर बॅच खरेदी केली तर तुम्हाला 20 पडतील, 22 पडतील, 23 पडतील, 24 पडतील, 25 पडतील. कारण की बालमानसशास्त्र हा विषय असा आहे बघा की दरवर्षी असे 4-2-5 म्हणजे 4-5 प्रश्न असे असतात की जे नेमके कुठून आलेत हेच माणसाला कळत नाही. त्यामुळं आपण या ठिकाणी सुरुवातीला सांगितलं आहे तुम्हाला 20+ मार्क निश्चित मिळतील. मग नेमका शिकवण्याचा आपला पॅटर्न कसा आहे हेही तुम्हाला कळालं पाहिजे. त्यासाठी मी काही प्रश्न या ठिकाणी घेऊन आलेली आहे. कसं माहितीये का, मानसशास्त्र काय म्हणतं की कुठलीही गोष्ट जर तुम्हाला शिकायची असेल तर जे काही आपले ज्ञान इंद्रिय आहेत, या ज्ञान इंद्रियाद्वारेच आपल्याला काय होत असतं, ज्ञान होत असतं. मग त्याच्यामध्ये आता ते 5 ज्ञान इंद्रिय तुम्हाला सांगण्याची गरज नाहीये, परंतु तुम्हाला इथं हे मला महत्वाचं सांगायचं आहे की सगळ्यात जास्त ज्ञान कुठल्या ज्ञान इंद्रियाने मिळतं, तर मानसशास्त्र म्हणतं की डोळ्याने तुम्हाला 83% ज्ञान मिळतं. किती टक्के ज्ञान मिळतं? 83% ज्ञान तुम्हाला डोळ्याने मिळतं. त्यासाठी आपण पीपीटी अशी बनवतो जेणेकरून जे की तुम्ही पुस्तकात वारंवार म्हणण्यापेक्षा 10 वेळेस 15 वेळेस जरी वाचलं ना तरी ते तुम्हाला समजणार नाही. परंतु आपल्या पीपीटी मुळे जे काही तुम्हाला म्हणजे समजून सांगायची जास्त वेळच येणार नाही, जे की सगळं तुमच्या डोळ्यासमोर पाहूनच तुम्हाला ते समजणार आहे. त्यासाठी या ठिकाणी आपण अशी पीपीटी बनवतो, हे मला या ठिकाणी सांगायचे. त्याचबरोबर मानसशास्त्र सारखा अवघड विषय अगदी सोप्या भाषेत तुम्हाला या ठिकाणी शिकवला जातो. तर बघा, आणि तिसरी गोष्ट म्हणजे अशी आहे, जे तुम्हाला हवं आहे तेवढंच दिलं जाणार आहे, जे की परीक्षेत विचारलं जातं. आता बालमानसशास्त्र हा काही विषय साधा नाहीये, त्याचबरोबर छोटा नाहीये, याचा एरिया खूप मोठा आहे. परंतु जे काही तुम्हाला इथे शिकवलं जातं ना त्या बाहेर तुम्हाला प्रश्न येणार नाही याची गॅरंटी दिली जाईल. त्याचबरोबर 2013 पासून 2025 पर्यंतच्या PYQचा गहन अभ्यास करून कुठल्या चॅप्टरला जास्त टार्गेट केलेलं आहे, कोणत्या चॅप्टरवर जास्त प्रश्न विचारले जातात, या अनुषंगाने तुम्हाला इथं टीच केलं जाईल. या सगळ्या गोष्टींचा विचार करता मला तरी वाटतंय, जर आतापर्यंत तुम्ही विचार करत असाल की म्हणजे एक स्वतःच काहीतरी असतं ना की ठरवलेलं की ह्याला एवढे मार्क येतील, त्याला तेवढे मार्क येतील, म्हणजे तुम्ही 90+ काय करत असता, गणित मांडत असता. त्यासाठी जर तुम्हाला आतापर्यंत जर तुम्ही मानसशास्त्र या विषयात 10-12 मार्क जर लिहित असाल ना तर या ठिकाणी तुम्हाला एक संधी चालून आलेली आहे. तर जर तुम्ही बॅच खरेदी केली तर 100% सांगते मी तुम्हाला की तुम्ही 20+ राहणार. मग ते तुमचा पेपर फर्स्ट असो की सेकंड पेपर असो. चला, तर मग आता तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी सांगितल्याच्या नंतर आता तुम्हाला या ठिकाणी मला नेमकं दाखवून द्यायचं आहे
की आपण शिकवतो कसं. आता तिथं मात्र असं आपण प्रश्न उत्तर स्वरूपामध्ये घेत नाही आहोत. तिथं कसं असतं की एखादा टॉपिक आपण त्या ठिकाणी पूर्णतः शिकवतो आणि त्याच्यानंतर PYQ मध्ये म्हणजे आतापर्यंत त्या टॉपिकवर काय प्रश्न आलेत, कसे प्रश्न आलेत, यावर आपण त्या ठिकाणी म्हणजे चॅप्टर संपल्यावर आपण प्रश्न उत्तर घेत असतो. बरोबर. त्याच्यानंतर लागलीच तुम्हाला टेस्ट सिरीज वगैरे दिल्या जातात. टेस्ट सिरीज मध्ये मी ऑलरेडी तिथे टाकलेले आहे 2013 पासून 2025 पर्यंतचे जेवढे काही प्रश्न विचारण्यात आलेत ना, पेपर 1 असो पेपर 2 असो, सगळ्याला सगळे प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील. त्यामुळे बघा, तुम्हाला फक्त 499 रुपयामध्ये टेस्ट सिरीज खरेदी करण्याची गरज नाहीये. तर बघा, तुम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या म्हणजे PPT पण मिळणार आहे. या सगळ्याचा विचार करता 499 रुपये म्हणजे काहीच नाहीयेत. वेळ वाया न घालवता लागलीच तुम्ही काय करा, आपली बॅच खरेदी करा आणि अभ्यासाला सुरुवात करा. कारण की कसं आहे माहितीये का, की एक प्रकारे ते असं धप्पा म्हणत नाहीत का, त्या पद्धतीनं तुमची परीक्षेची डेट येणार आहे. त्यामध्ये तुम्हाला कुठलाही तुमचा विचार केला जाणार नाही की जेणेकरून तुम्ही अभ्यास केलाय नाही केलाय की एवढा. कारण की परीक्षेची म्हणजे वेळ काय गेलेली आहे तर होऊन गेलेली आहे. काही कारणास्तव आता काही कारण वगैरे सांगण्याचं आता ही तर काय म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहेत ना कारण. त्यामुळे आता परत नाही मी ते फिरवणार, तर तुम्हाला माहितीच आहे. तर ही एक तुमच्यासाठी सुवर्ण संधी म्हणा आणि या सुवर्ण संधीचा निश्चितच तुम्ही लाभ घ्या. चला तर मग आता आपण या ठिकाणी काही प्रश्न उत्तर स्वरूपामध्ये तुम्ही जाणून घ्या की खरंच असे प्रश्न आले होते का. त्याचबरोबर असं आपल्याला आपण इतर कुठं शिकलोय का अशा पद्धतीनं, किंवा आपल्याला असं कुठं शिकवलं गेलं आहे का, या सगळ्या गोष्टीचा तुम्ही स्वतःच अनुभव घ्या. स्वतःच ठरवा की कितपत बॅच घेणं योग्य आहे. चला तर वेळ वाया न घालवता आपण आता इथं प्रश्नाला सुरुवात करूया. बघा, हा प्रश्न मला वाटते एक 24चा किंवा 25चा असणार आहे. ऑफिसमध्ये अमोलचा बॉस खूप रागावला, त्याचा अपमान केला. अमोलला बॉसचा खूप राग आला. त्याने घरी आल्यावर बायको व मुलांवर राग काढला. हे उदाहरण डॅश संरक्षण यंत्रणेचं आहे. बघा, पहिला पेपर असो की दुसरा पेपर असो, दोन्हीही पेपरला संरक्षण यंत्रणेवर काय असतो, प्रश्न 100% असतो. लक्षात येईल का तुम्हाला. त्यासाठी ती संरक्षण यंत्रणा, मग त्याच्यामध्ये खूप साऱ्या संरक्षण यंत्रणा आहेत जे की आपल्याला काय करतात तर जम्बलिंग करतात. हे आहे का ते आहे, ते आहे का ते आहे, सांगा बरं मग याचं उत्तर काय आहे. आता कसं आहे माहिती का, अमोलच्या बॉसला राग आला, अमोलचा बॉस त्याला रागवला, परंतु त्याला बॉसला लगेच वापस बोलता येते का, अजिबात नाही ना. मग त्यानं तो राग काय केला, जमा म्हणजे स्वतःकडं सेव्ह करून ठेवला म्हणा ना. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा तो काय केला, घरी गेला, तेव्हा त्यानं त्याचा बॉसवरचा जो काही राग आहे की नाही तर पूर्णच्या पूर्ण राग बायकोवर आणि मुलांवर काढला. तर ही कुठल्या प्रकारची संरक्षण यंत्रणा आहे, तर ही आहे बघा विस्थापन. कोणती आहे संरक्षण यंत्रणा, विस्थापन. आता कसं आहे माहिती का विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हे बऱ्याच वेळेस पुस्तकात वाचलं आहे. मी नाही म्हणत आहे की कोणत्याच पुस्तकात नाहीये, फक्त मी शिकवते. परंतु पुस्तकात वाचून मानसशास्त्र हा विषय कसा आहे माहितीये का, सहज तुम्ही त्याला 10 वेळेस जरी वाचलं ना आणि परत त्याच्यावर जर प्रश्न एखादा बनवला ना आणि तुम्हाला म्हणलं याचं उत्तर सांगा, तर मी तुम्हाला सांगते 70% तरी तुम्ही त्याच्यामध्ये चूक करणार आहात. बरोबर. तर मग त्यासाठी आपण अशा पद्धतीने शिकणार आहोत की जेणेकरून ते तुम्ही विसरलाच नाहीत पाहिजे. तर संरक्षण यंत्रणेची मी 1-2 उदाहरणं आणलेली आहेत या ठिकाणी. आता बघा, ही विस्थापन ही काय आहे, एक संरक्षण यंत्रणा आहे. मग याच्यामध्ये काय होतं बघा की हा आता उदाहरणार्थ आपण काय करूया, थोडस उदाहरण चेंज आहे. तिकडं काय केलं होतं, लागलीच अमोलनं काय केला, त्याचा जे काही बॉस आहे त्याला रागवला आणि मग त्यानं घरी जाऊन त्याच्या बायकोवर आणि मुलांवर राग काढला. बरोबर. आता हे उदाहरण थोडं वेगळं आहे, परंतु विस्थापनाचं हे उदाहरण आहे. बघा, इथं पण हा बॉस आहे आणि हा एक अमोलच समजा ना, हा कोण आहे, अमोल आहे. तर अमोलला काय केलं, बॉसनं रागवले की बाबा तुम्ही कामच नीट करत नाही, तुमच्या कामामध्ये काय नाहीये, सातत्य नाहीये. किंवा मग बॉस असं म्हणा की अमोलनं काय घेतली होती, सुट्टी घेतली होती. या कारणास्तव बॉस काय करत आहेत, अमोलला रागवत आहेत. मग त्याच्यानंतर अमोल ठीक आहे, बॉस रागवले, मग नंतर अमोल गेला त्याच्या खुर्चीवर जाऊन बसला.
त्याच्यानंतर अमोलच्या खालचे जे सहकारी आहेत ना, सहकारी म्हणता येणार, अमोलच्या खालच्या लेवलचे जे काम करणारे आहेत की नाही, म्हणजे जिथं अमोल वरिष्ठ आहे तिथं त्याच्या खालचे काम करणारे आहेत की नाही, तेव्हा अमोल इथून गेला आणि अमोलनं राग कुणावर काढला? ते त्याच्यात जे खाली काम करतात त्यांच्यावर, है की नाही. तर याच्यावर राग काढलेला आहे. मग आता ह्यानं बिचारा आता शांत उभा टाकून ऐकून घेतलं, म्हणजे शांत बसून ऐकून घेतलं. इथं अमोलनं शांत बसून ऐकून घेतलं, अमोलनं तो राग जमा करून ठेवला आणि याच्यावर काढला. आता याच्या खाली कुणी काम करणार नाहीये, मग हा निश्चितच काय करणार आहे, घरी जाणार आहे आणि घरी गेल्याच्या नंतर बायकोवर किंवा मग मुलांवर राग काढणार आहे. उदाहरणार्थ ह्यानं घरी गेला आणि त्याच्या बायकोवर राग काढला, बरोबर आहे. मग आता बायको काय त्याला लगेच वापस बोलणार आहे का? बोलणार नाही. बायको शांत बसेल आणि मुलांवर राग काढेल, बरोबर. मग मुलांना मारणं हो किंवा तुम्ही व्यवस्थित काय करत नाहीत, अभ्यासच करत नाहीत वगैरे वगैरे, कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं बायको हे आपल्यामध्ये जे काही साचवून ठेवलेला राग आहे ते मुलांवर काढणार आहे. अशीच ही काय असते तर विस्थापन संरक्षण यंत्रणा असते. तर बघा, तुम्ही आतापर्यंत बऱ्याच वेळेस अभ्यासले असन, वरिष्ठांवरील राग कनिष्ठांवर काढणे यास काय म्हणतात, तर विस्थापन असं म्हणतात. साध्या सोप्या भाषेत तुम्हाला व्याख्या दिली जाणार आहे. त्याचबरोबर चित्ररूपानं तुम्हाला एकंदरीतच तुम्ही पाहिलं की तुम्हाला सगळ्या गोष्टी म्हणजे परीक्षेत सुद्धा आठवणार आहेत. तसा प्रश्न दिसला की तुम्हाला हे चित्र सगळे समोर येणार आहेत. त्यानंतरचा आता पुढचा प्रश्न आहे बघा. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न उपपत्तीवर आधारित आहे. हा प्रश्न पीवायक्यूचा, म्हणजे हाच काय सगळेच प्रश्न हे पीवायक्यूचेच आहेत. कारण की तुम्हाला हे पटलं पाहिजे की हा असे प्रश्न येतात म्हणून. इथं बघा, कोणत्या शास्त्रज्ञाने अध्ययन संक्रमण हे केवळ विषयाच्या सारखेपणावर, हे लक्षात ठेवा, विषयाच्या सारखेपणावर अवलंबून नसून तत्वे शोधून सामान्यीकरण करणे यावर अवलंबून आहे, या मुद्द्यावर भर दिला. कोण होते बरं ते मानसशास्त्रज्ञ, जे की म्हणत होते की दोन विषयामध्ये सारखेपणा असेल तरच अध्ययन होत नाही, तर त्या अध्ययनाचे जे काही तत्वे आहेत, नियम आहेत, हे पण समजून सांगणं गरजेचं आहे. तत्वे नियम ज्याला माहित असेल त्यालाच काय होणार आहे, ज्ञान होणार आहे किंवा ते अध्ययन झालं असं म्हणता येईल. जसं की उदाहरणार्थ आपण या ठिकाणी बघूया की समजा उदाहरणार्थ हा ए गट आहे आणि हा बी गट आहे. वर्गामध्ये जे काही 21 विद्यार्थी आहेत, तर आपण काय केलं, त्यांचे 2 गट केले. 10 मुलं इकडं ए गटामध्ये टाकले आणि 10 मुलं इकडं बी गटामध्ये टाकले. आता झालं काय की ए गटाला काय केलं आपण, आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र वगैरे सगळं सांगितलं ए गटाला. म्हणजे इकडं काय केलं आपण, नियम तत्वे वगैरे सगळं सांगितलेलं आहे आणि त्याच्यानंतर इकडच्या मुलांना पेपर लिहायला दिला आपण. इकडे आपण नियम सांगितले, तत्वे सांगितले, बरोबर. त्याच्यानंतर इकडे बी गटाला आपण कुठल्याही पद्धतीचं नॉलेज दिलेलं नाही, काहीही समजून सांगितलेलं नाहीये. आणि यांना काय सांगितलं आपण, जे प्रश्न यांना दिले, म्हणजे काय सांगितलं होतं यांना, आयताचं क्षेत्रफळ काढायचे 5-6 प्रश्न दिले, तर यांना पण आपण तेच प्रश्न दिले, परंतु यांना काही सांगितलं नाही समजून. तर मग मला सांगा कोणाचे उत्तर बरोबर येणार आहेत, तर निश्चितच ए गटाचे उत्तर काय होतील, बरोबर येतील, बरोबर. परंतु बी गटाची उत्तर चुकतील, कारण की त्यांना नियम तत्व वगैरे काही माहितीच नाहीये. तर तसंच जे काही मानसशास्त्रज्ञ कोण होते मग हे मानसशास्त्रज्ञ, तर जे की म्हणले की फक्त सारखेपणावर अध्ययन होत नाही, तर नियम तत्व हे सुद्धा त्याला काय असतात, कारणीभूत असतात. तर ते सांगणारे मानसशास्त्रज्ञ होते C.H. जड्ड. तुम्हाला माहिती असेल सामान्यीकरणाची उपपत्ती यांना मांडली, बरोबर. तर हे याचं उत्तर आहे C.H. जड्ड. तर मग नेमकं ह्या उपपत्तीत काय सांगितलं काय नाही हे पण मला तुम्हाला सांगणं गरजेचं आहे ना. इथं मी तुम्हाला सांगितलं की बाबा केवळ सारखेपणावर अवलंबून नाही असं त्यांना म्हटलं. तुम्हाला हे माहित आहे का की अध्ययन संक्रमणाचे 3 प्रकार पडतात. एक म्हणजे धन संक्रमण, दुसरं म्हणजे ऋण संक्रमण आणि तिसरं म्हणजे शून्य संक्रमण, बरोबर. तर इथं धन संक्रमण म्हणजे काय, तर एक समजा एखादं ज्ञान आहे जे की आपण शिकलेलो आहोत, उदाहरणार्थ सायकल शिकणे, बरोबर. तर सायकल शिकणे आणि स्कूटी शिकणे याच्यामध्ये काय आहे, तर साम्य आहे, तर याला म्हणतात धन संक्रमण. त्याच पद्धतीनं इथं सांगितलंय की फक्त सारखेपणा असून ज्ञान होणार नाही, तर काही नियम तत्वे वगैरे याचा पण तिथं आधार घ्यावा लागणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला आता याच्यावर आधारित
जी काही माहिती आहे ती आपण इथे घेणार आहोत. जसं की सामान्यीकरणाची उपपत्ती आहे. बघा, C.S. जड्ड यांची ही उपपत्ती आहे. उपपत्तीमध्ये ते काय म्हणतात, तर यांच्या उपपत्तीनुसार अध्ययन परिस्थितीचे विश्लेषण करून त्यामधील तत्वे समजून घेतले तर अध्ययन संक्रमण होते. काय होते? अध्ययन संक्रमण होते. आता तुम्हाला तेच मी इथं सांगते. जसं की आता कसं आहे माहितीये का, हे दोन विद्यार्थी आहेत. तुम्ही फक्त मी काय सांगते ते लक्ष द्या. हे दोन विद्यार्थी आहेत. इकडचा जो काही विद्यार्थी आहे याला आपण सांगितलंय की बाबा काय आहे ना, की नाणं आपण हे पाण्यात टाकलेलं आहे. बघा आता हा A गट समजा आणि हा काय आहे B गट समजा. तर या मुलाला मी काय म्हटलंय, या विद्यार्थ्याला सांगितलंय की नाणं तुला पाण्यामध्ये काय दिसल, वर दिसल, इथं दिसल. परंतु रिअल मध्ये नाणं काय आहे, तर इथं बुडाला आहे. हा नियम, हा सिद्धांत मी ह्या मुलाला समजावून सांगितला. आणि बाण मारताना तुला काय करायचं आहे, इथं मारायचा नाहीये, तर बाण कुठं मारायचा आहे, इथं पाण्यात मारायचं आहे. वरी तुला नाणं दिसतंय, तिथं तुला ते एक म्हणजे फसवं नाणं तुला वरी दिसल, परंतु वरी तुला बाण मारायचा नाहीये. हा तत्व म्हणजे हे तत्व किंवा नियम ह्याला माहित आहे. मग यानं काय केलं, डायरेक्टली नियम धरून काय केला, बाण त्यानं इथं बरोबर काय केला, नाण्यावर मारला. याला नियम तत्व माहित होते. यानं योग्य रीतीनं काय केला, नियम धरला. परंतु हा जो काही विद्यार्थी आहे की नाही B गटातला, याला मात्र मी काहीही सांगितलेलं नाहीये. मग यानं काय केलं, जसं की पाण्यामध्ये त्याला नाणं इथं दिसलं, मग त्यानं काय केलं, बाण कुठं मारला, इथं मारला. परंतु रिअल मध्ये नाणं कुठं आहे, बुडाला आहे. म्हणजे याला नियम माहित नव्हता, तत्व माहित नव्हतं, म्हणून हा विद्यार्थी चुकला. लक्षात यायले का तुम्हाला? तेच C.S. जड्ड म्हणतात की फक्त सारखेपणामुळे काय होत नाही, अध्ययन होत नाही, तर त्या अध्ययनामधलं जे काही तत्व आहे ते सुद्धा माहित असलं पाहिजे. जाऊया पुढं. बघा, पुढचा प्रश्न आहे, शरीर रचनेवर आधारित स्थूल देही, त्यानंतर सुदृढ देही, कृश देही हे व्यक्तिमत्वाचे प्रकार डॅश यांना मांडले. कोणी बरं मांडले? हा पण प्रश्न नेहमी विचारला जातो बघा. तर स्थूल देही असेल, सुदृढ देही असेल किंवा कृश देही हे प्रकार किंवा हे व्यक्तिमत्वाचे प्रकार कुणी मांडलेले आहेत, तर ते मांडले बघा सेल्डननं. कोणी मांडले? विलियम सेल्डननं मांडले. त्याचबरोबर कार्ल युग, केशमर, हिप्पोक्रेटस यांचे सुद्धा प्रकार विचारलेले आहेत परीक्षेत. जर तुम्हाला सविस्तर अभ्यास करायचा असेल तर निश्चितच तुम्हाला बॅच खरेदी करावी लागणार आहे. तिथं तुम्हाला सविस्तर प्रत्येकानं काय म्हणलंय, कसं म्हणलंय, चित्ररूपानं, त्याचबरोबर व्यवस्थितरित्या तुम्हाला त्या ठिकाणी नॉलेज मिळणार आहे. मग कोणावरही प्रश्न विचारला तरी त्या ठिकाणी तुम्हाला योग्य उत्तर देता येणार आहे. जाऊया मग आता याच्याविषयी अधिकची माहिती घेऊया. सेल्डनचे वर्गीकरण या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. बघा, तर जर तुम्ही PYQचा व्यवस्थित अभ्यास केला असेल तर मी या ठिकाणी घेतलेला प्रत्येक प्रश्न तुम्ही पाहिलेला असेल, कारण प्रत्येक प्रश्न कोणत्या ना कोणत्या तरी इसवी सनला विचारलेला आहे. बघा, शेल्डननं शारीरिक रचना आणि स्वभाव वैशिष्ट्य यांच्यातील परस्पर संबंध शोधून काढला. त्याने मानवी शरीराचे मुख्य 3 प्रकार व त्याचे अनुक्रमिक स्वभाव खालील प्रमाणे स्पष्ट केले. त्यानं एकंदरीत शरीर रचनेवरून, बघा सेल्डननं काय केलं, तर शरीर रचनेवरून माणसाचा स्वभाव कसा असू शकतो याचं वर्गीकरण केलेलं आहे. आणि याच्यावर बऱ्याच वेळेस प्रश्न विचारलेला पण आहे बरं. तर बघा, यांना काय केलं, 3 प्रकार मांडले. पहिलं म्हणजे स्थूल, त्याच्यानंतर बांधीव सूत, तिसरा प्रकार आहे किडकिडीत. तर स्थूल म्हटलं की तुम्हाला लठ्ठ व्यक्ती दिसत आहे, बरोबर की नाही? तर याचा स्वभाव कसा असतो बघा, शारीरिक रचना पाहिली आपण, स्थूल आहे. तर याचा स्वभाव असा असतो बघा. बघा, स्वभावाची वैशिष्ट्ये काय सांगितलेली आहेत, तर हा सुखलोलुप आणि बहिर्मुख असतो. म्हणजेच नेमकं कसा असतो बरं हा व्यक्ती, तर हा व्यक्ती आरामप्रिय असतो, खाण्यापिण्याची आवड असणारा हा व्यक्ती असतो. त्याचबरोबर सर्वांसोबत मिळून मिसळून राहतो. म्हणजे कशाचा ताण द्यायचा बी नाही
आणि घ्यायचा बी नाही. त्यामुळेच तर यांचं शरीर असं राहतं, है की नाही. आणि काय काय लोक विनाकारण कशाचा बी ताण घे, ह्याचा ताण घे, त्याचा ताण घे, मग त्यांना कितीही खाऊ जा, त्यांचं शरीर तुम्हाला कधीच दिसणार नाही. असे माणसं तुम्ही आजूबाजूला पाहिले पण असतील. बघा, हा पहिला प्रकार झाला. त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे तो म्हणजे बांधीव सूत. म्हणजे एकदम शरीर कसं असतं ते एकदम मजबूत असतं बघा, असं जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, म्हणजे एकदम असं वाळलं पण नाही आणि जास्त लठ्ठ पण नाही, असा हा मध्यम म्हणजेच बांधीव सूत. यांचा स्वभाव कसा असतो तर बघा, हे उत्साही असतात, त्याचबरोबर जोखीम घेणारे असतात. कुठलंही काम मी करतो म्हणून ते अंगावर काम घेऊन करणारे हे लोक असतात बघा. हे धाडशी असतात, कष्टाळू आणि संकटांना सामोरे जाणारे असतात. बरोबर. त्यानंतर बघा, तिसरा प्रकार आहे किडकिडीत. तुम्हाला दिसतच असेल, वारं आलं तर हा काय होईल, उडून जाईन असा दिसतोय. बरोबर. तर हे लोक नेमके असतात कसे, यांचा स्वभाव कसा असतो. आता बघा, म्हणतात ना की ज्यांना मानसशास्त्राचा खरा अभ्यास केलाय की नाही, ते माणसाला बघून तो नेमका कसा आहे हे सांगू शकतो. तर ते याच कारणास्तव सांगू शकतो बघा, ज्याचा खरंच मी तर म्हणते ना, खरंच अशी गोष्ट आहे बरं, ज्याचा सायकोलॉजीचा चांगला अभ्यास आहे ना, तर तो व्यक्ती पुढच्या माणसाला बघून त्याला एक 4 शब्द बोलून किंवा न बोलता सुद्धा तो नेमका कसा आहे, त्याचा स्वभाव काय आहे, तर हे सांगू शकतो. तर याच कारणास्तव सांगू शकतो. आता बघा, अशी किडकिडी व्यक्ती दिसली की लगेच लागली समजून घ्यायचं. काय समजून घ्यायचं, तर हे काय आहे, अंतर्मुख कलात्मक आहे. अंतर्मुख कलात्मक म्हणजे नेमकं काय, तर बघा, हा काय असतो, शांत असतो, स्वतःच्या विचारात मग्न राहणारे, म्हणजे कसं जास्तीत जास्त विचार करणारे असं म्हणता येईल, है की नाही. हे लोक कसे असतात बघा, बहिर्मुख कसे असतात, की जे आहे ना ते बडा 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 दुसऱ्याला बोलून दाखवतात. 4 घेणंही होईन, 4 देणंही होईन, मनात काही ठुत नाहीत, मनात काही ठुत नाहीत, कुडत राहत नाहीत. म्हणून ह्यांचं शरीर एकदम व्यवस्थित खाल्ल्या पिल्लेल्या अंगाला लागतंय ह्यांच्या. आणि हे कसे असतात, मनातल्या मनात झुरत राहतात, अंतर्मुखी असतात. एखादी काही गोष्ट घडली की त्याच गोष्टीचा हे विचार करत राहतात. शांत असतात, स्वतःच्या विचारात मग्न राहणारे असतात आणि कलाप्रेमी असतात बघा. विविध प्रकारच्या कला यांच्या अंगामध्ये असतात. तर अशा पद्धतीनं तुम्हाला सेल्डनने जे काही वर्गीकरण सांगितलेलं आहे, स्थूल देही, कृशदेही किंवा सदृढ देही, तर अशा पद्धतीचं हे वर्गीकरण आहे. व्यवस्थितरित्या तुम्ही लक्षात ठेवायचंय बघा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, एखादा विद्यार्थी परीक्षेत नापास होतो पण तो क्रिकेटमध्ये नेत्रदीपक यश मिळवतो. हे उदाहरण खालीलपैकी कोणत्या मानसिक संरक्षण यंत्रणेचं आहे. बघा, काही विद्यार्थी कसे असतात, विद्यार्थी म्हणा किंवा एखादी व्यक्ती म्हणा, एखाद्या ठिकाणी त्यांना अपयश आलं तर ते खचून जात नाही. मी काय म्हणते, ते खचून जात नाही, तर ते दुसऱ्या ठिकाणी काय करत असतात, तर घवघवीत यश मिळवत असतात. असे काही व्यक्ती असतात. पण काही व्यक्ती कसे असतात माहितीये का, एखाद्या ठिकाणी अपयश आलं की ते झुरून त्याच ठिकाणी काय होतात, आपलं आयुष्य तिथंच संपवून टाकतात. संपूर्ण म्हणजे आत्महत्या नाही हो, म्हणजे कसं की बाबा, आपण आपलं आता काहीच होत नाही, आपण आता काही करण्यासारखेच नाही होत, आपल्याला अपयशच येत आहे, हे निगेटिव्ह एनर्जीचे लोक असतात. परंतु पॉझिटिव्ह एनर्जी कशाला म्हणतात, एखाद्या ठिकाणी अपयश आलं ना, तेव्हा आपण स्वतःला समजून सांगायचं की आपल्याला याच्यापेक्षा मोठं यश मिळणार आहे, त्याच्यासाठीच आपल्याला इथं अपयश आलेलं आहे. आणि याच्यापेक्षा मोठं यश मिळवायचं म्हणजे मेहनत पण तशीच करावी लागणार आहे, हा विचार करून ते लोक काय करत असतात, पुढचं पाऊल अतिशय वेगानं आणि इकडं जेवढी मेहनत घेतली त्याच्यापेक्षा दुप्पट मेहनत ते दुसरीकडे घेत असतात. तर बघा, ही संरक्षण यंत्रणा नेमकी कोणती आहे, तर ही संरक्षण यंत्रणा आहे बघा. म्हणजे याला काय झालंय, परीक्षेत तो नापास झालेला आहे, परंतु त्याने क्रिकेटमध्ये नेत्रदीपक म्हणजे खूप चांगलं यश मिळवलेलं आहे. तर याला म्हणतात प्रतिपूरण. म्हणजे इकडचे जे काही कमी आहे ते दुसरीकडे भरून काढणे, याला काय म्हणतात, तर प्रतिपूरण असं म्हणतात. काय म्हणतात, प्रतिपूरण. पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. आता काही जणांच्या लाईट लागले असतील, डोक्यामधल्या ट्यूबलाईट लागल्या असतील की खरोखरच मॅडमनं जे आता सांगितलं की नाही, मी बऱ्याच वेळेस वाचलं परंतु माझ्या लक्षात आलं नाही, परंतु आता मला काही काही गोष्टी समजत आहेत, असं जर तुम्हाला वाटत असेल
तर लागलीच आपलं ऍप डाउनलोड करा, त्याचबरोबर आपली बॅच खरेदी करा. अगदी मी तर म्हणते ना, तुम्ही सहज कुठं फिरायला गेलात ना तर 500 ₹550, 550 कशाला, 1000 2000 रुपये तुम्ही असे उडवत असाल, है की नाही. ही जी काही बॅच आहे ही तुमच्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे आणि ही सुवर्ण संधी असं समजून तुम्ही लागलीच काय करा, आपली बॅच खरेदी करा आणि मग तिथं जाऊन सगळ्या टॉपिकचा व्यवस्थितरित्या अभ्यास करा आणि मग मला कमेंटमध्ये सांगा की खरोखरच मॅडम काय तुम्हाला काय वाटलं, हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. इथं कमेंटमध्ये नाही, आपल्या ऍपवर सांगा कमेंटमध्ये. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता मी तुम्हाला हे सांगितलं साध्या सोप्या आपल्या भाषेमध्ये समजून सांगितलं. आता चित्ररूपानं सांगितल्यावर तर तुम्ही कधीच विसरणार नाहीत प्रतिपूरण नेमकं काय असतं. तर आता बघा, प्रतिपूरण या ठिकाणी मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. ही कोण आहे बघा, ही राधिका आहे. कोण आहे, राधिका आहे. राधिकाला काय करायचं होतं, क्रीडा क्षेत्रामध्ये यश मिळवायचं होतं. क्रीडा क्षेत्रामध्ये तिला काय करायचं होतं, करिअर करायचं होतं, खूप काही मिळवायचं होतं. परंतु राधिकाचा ऍक्सिडेंट झाला आणि राधिकानं पाय गमावला. राधिकानं आपला पाय गमावला. मग सांगा मला, कुठला असा खेळ आहे का जे की तिला आता समजा पाय नसताना तिला यश मिळवता येईल? अजिबात नाही ना. मग ती खचून गेली नाही, तिनं खचून गेली नाही किंवा तिनं माघार घेतली नाही. तर ठीक आहे बाबा, आपल्याला या ठिकाणी यश मिळालं नाही, तर तिनं काय केलं, मग स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केला. बघा, खचून न जाता तिनं काय केलं, अतिशय कठोर मेहनत घेऊन स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केला. बघा, मेहनत घेतली. बघा, असं नाहीये की कुठल्याही गोष्टीमध्ये मेहनत न घेता यश कधीच मिळत नसतं. बघा, त्याच्यासाठी काय करावं लागतं, मेहनतच घ्यावी लागते. प्रत्येक गोष्टीमध्ये मेहनतीशिवाय पर्याय नसतो. मग तिनं माघार न घेता मेहनत घेतली, परिश्रम घेतले आणि मग ती काय झाली, प्रशासकीय अधिकारी झाली. लक्षात असू द्या, इकडं तिला ह्याच्यात करिअर करायचं होतं, मान्य आहे, परंतु इथं अपयश आलं म्हणून तिनं इकडची जी काही कमतरता आहे ती तिनं काय केली, इकडं अधिकारी, एक प्रशासकीय अधिकारी बनून तिनं ती कमतरता भरून काढली. यालाच काय म्हणतात, तर प्रतिपूरण असं म्हणतात. तर निश्चितच तुम्हाला प्रतिपूरण म्हणजे काय हे लक्षात आलंच असेल. तरी पण एकदा प्रतिपूरणची व्याख्या तुम्हाला सांगतेच. बघा, जेव्हा एखाद्या क्षेत्रात अपयश येते किंवा कमतरता असते, तेव्हा त्याची भरपाई दुसऱ्या एखाद्या क्षेत्रात मोठं यश मिळवून काय केली जाते, तर भरपाई केली जाते. त्यालाच काय म्हणतात, तर प्रतिपूरण असं म्हणतात. तर ही व्याख्या व्यवस्थितरित्या लक्षात ठेवायची. निश्चितच तुम्हाला अशा पद्धतीची उदाहरणं त्या ठिकाणी दिसणार आहेत तुमच्या, म्हणजे जेव्हा केव्हा तुमचा पेपर, आता कसं आहे, तारीख पण नाहीये माहिती आपल्याला की ह्या दिवशी तुमची परीक्षा होईल किंवा ह्या तारखेला होईल असं म्हणता पण येणार नाहीये. बरोबर आहे की नाही. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता मी तर स्वतः केलेलंच आहे, परंतु तुम्हालाही सांगते, जेवढे कोणी आता आपलं लेक्चर पाहत आहात ना, त्यांना काय करायचं आहे, आपली परीक्षा लवकर व्हावी यासाठी महा टीईटीच्या साईटवर जाऊन तिथे हेल्पलाईन आहे ना, तिथं मेसेज करायचा आहे. परीक्षा कधी होणार आहे, परीक्षा कशी होणार आहे, असे जर तिथे एखादे 4-5 हजार मेसेज गेले ना, तर निश्चितच काय होईल, परीक्षा परिषद जागी होईल किंवा सरकार जागे होईल आणि तुमची परीक्षा लवकरच होईल. चला पुढे जाऊया. बघा, पुढचा प्रश्न आहे, खालील विधानापैकी शिक्षण प्रक्रियेची योग्य वैशिष्ट्ये कोणती? आता शिक्षण प्रक्रियेच्या वैशिष्ट्यावर नाही का सलग 2-4 वर्ष प्रश्न आलेला आहे. बरं, त्यामुळं शिक्षण प्रक्रियेची वैशिष्ट्ये ही तुम्हाला माहित असलीच पाहिजेत. आणि कसं माहितीये का, काही प्रश्न असे बी आहेत बरं विद्यार्थी मित्रांनो, जे की तुम्हाला समजतंय किती, तुम्ही अभ्यास केलाय मान्य आहे, परंतु तुम्हाला काय समजलंय त्याच्यातून यावर आधारित प्रश्न विचारले जातात. यालाच काय म्हणतात, उपयोजनात्मक प्रश्न म्हणतात. तर यावेळेस असं वाटतंय की उपयोजनात्मक प्रश्नांचं प्रमाण वाढू शकतंय. जसं की सीटीईटीला जास्त उपयोजनात्मक प्रश्न असतात ना, त्याच पद्धतीनं आपल्या इकडे टीईटी मध्ये पण उपयोजनात्मक प्रश्नांचं प्रमाण वाढू शकतंय. चला, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर हा जो काही प्रश्न विचारलेला आहे, शिक्षण प्रक्रियेची जी काही वैशिष्ट्ये आहे यावर आधारित आहे. तर सलग तुम्हाला बऱ्याच वर्षामध्ये हा प्रश्न दिसून येईल. म्हणजे क्वेश्चन पेपर मध्ये जर तुम्ही पाहिला तर बऱ्याच वर्षामध्ये, म्हणजे बऱ्याच वेळेस हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. बघा,
फक्त काय केलेलं आहे तर ऑप्शन थोडे फिरू फिरू विचारले, परंतु याच्यावर बऱ्याच वेळेस त्यांना प्रश्न विचारला. खालील विधानापैकी शिक्षण प्रक्रियेचं योग्य वैशिष्ट्य कोणतं? आता शिक्षण प्रक्रिया, आपल्याला शिक्षण प्रक्रियेचा आपण एक भाग आहोत, म्हणजे शिक्षण प्रक्रियेची वैशिष्ट्ये सुद्धा आपल्याला माहित असली पाहिजेत. बघा, पहिलं काय दिलंय, शिक्षण ही त्रिकेंद्रात्मक प्रक्रिया आहे. अगदीच बरोबर आहे. त्याच्यामध्ये शिक्षक, त्याचबरोबर विद्यार्थी आणि दुसरा अध्ययन अनुभव म्हणजे पाठ्यपुस्तक, हे तिघ जण असतात. बरोबर, म्हणजे हे योग्य आहे. त्याच्यानंतर शिक्षण हे स्वयंस्फूर्त प्रक्रिया आहे. अगदीच बरोबर आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणी कोणाला कितीही म्हणलं की बाबा शिक, तर त्या ठिकाणी काहीही उपयोग होणार नाही. जेव्हा स्वतःच माणूस म्हणजे स्वतःच माणूस ठरवतो ना की आपल्याला आता काय करायचं आहे, एखादी गोष्ट शिकायची आहे. तसंच या टीईटीचं पण आहे. जेव्हा असा बरेच जण असे अभ्यास करणारे असतात बघा, दिखाऊ अभ्यास करतात, म्हणजे की दुसऱ्याला दाखवण्यासाठी अभ्यास करत असतात, अशांना यश कधीच मिळत नसतं. जेव्हा एखादी व्यक्ती स्वतः प्रेरित होऊन अभ्यास करते ना, तेव्हाच त्या शिक्षणाचं किंवा त्या अभ्यासाचं यश मिळत असतं. बघा, तर त्याच पद्धतीनं शिक्षण ही स्वयंस्फूर्त प्रक्रिया आहे. अगदीच बरोबर आहे. त्यानंतर शिक्षण ही नैसर्गिक व सहज प्रक्रिया आहे. अगदी बरोबर आहे. सहज पण आहे आणि नैसर्गिक पण आहे. त्यानंतर शिक्षण ही अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे. मान्य आहे की नाही तुम्हाला? मान्य करावंच लागणार आहे, कारण की आयुष्यभर माणूस काय करत असतो, शिकत असतो. म्हणजे शिकणं म्हणजे हातात पुस्तक घेऊनच नव्हे हो, विविध प्रकारे माणूस शिकत असतो. बरोबर की नाही? तर अशा पद्धतीनं अखंड म्हणजे आयुष्यभर माणूस काय करत असतो, तर शिकतच असतो. म्हणजे अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे. अगदी बरोबर आहे. मग मला इथं काय म्हणायचं आहे की अ ब क हे काय आहेत, सगळेच शिक्षण प्रक्रियेची वैशिष्ट्य आहे. पुढे जाऊया. आता कसं माहितीये का, बरेच प्रश्न याच्यावर आलेले आहेत, त्यासाठी मी एक दोन प्रश्न घेतले तिथं. खालील विधानापैकी शिक्षण प्रक्रियेचे अयोग्य वैशिष्ट्य कोणते? मग अशी कसं पाहिजे होतं, आपल्याला शिक्षण प्रक्रियेचं वैशिष्ट्य पाहिजे होतं. बरोबर, पण इथं चुकीचं वैशिष्ट्य आपल्याला विचारलेलं आहे. तर आता आपल्याला ऑप्शन पाहावे लागणार आहेत. ऑप्शन मध्ये पहिलं ऑप्शन दिले बघा, शिक्षण ही द्विकेंद्रात्मक प्रक्रिया आहे. मग अशीच आपण पाहिलं, शिक्षण ही त्रिकेंद्रात्मक प्रक्रिया आहे. बरोबर आहे. फक्त शिक्षक आणि विद्यार्थीच चालतील का या प्रक्रियेत? नाही, पाठ्यपुस्तक सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. म्हणजेच बघा, हे काय आहे, चुकीचं आहे. आणि आपल्याला कसं पाहिजे, अयोग्य म्हणजे चुकीचंच पाहिजे आहे. म्हणजे हेच आपलं उत्तर आहे, पर्याय क्रमांक 1. त्यानंतर ऑप्शनला एकदा आपण पाहून घेऊया. शिक्षण ही सामाजिक प्रक्रिया आहे. अगदी बरोबर आहे. शिक्षण ही अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे. हे पण बरोबर आहे. शिक्षण ही एक स्वयंस्फूर्त प्रक्रिया आहे. अगदीच बरोबर आहे. जाऊ पुढं. बघा, आता तुम्हाला या ठिकाणी मी शिक्षण प्रक्रियेची वैशिष्ट्ये सांगणार आहे, जेणेकरून कसाही प्रश्न विचारला तरी उत्तर आपलं आलंच पाहिजे. चला, तर मग आता शिक्षण प्रक्रियेचं पहिलं वैशिष्ट्य बघा, शिक्षण ही अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे. त्यानंतर शिक्षण एक नैसर्गिक व सहज प्रक्रिया आहे. त्रिकेंद्रात्मक प्रक्रिया आहे. कशी आहे? त्रिकेंद्रात्मक आहे. याच्यामध्ये विद्यार्थी असतो, शिक्षक असतो आणि अध्ययन अनुभव पण असतात. कोण त्रिकेंद्रात्मक प्रक्रिया म्हणजे नेमक्या 3 प्रक्रिया कोणत्या आहेत, 3 घटक कोणते आहेत, ते मी आधी तुम्हाला सांगितलं होतं. त्यानंतर बघा, शिक्षण ही मानसिक प्रक्रिया आहे. अगदीच बरोबर आहे. मानसिकरित्या जर तुम्ही जागेवर नसाल आणि कितीही वाचत असाल ना, तर तुम्हाला त्या ठिकाणी लागलीच तुमच्या लक्षात येत असेल की तुम्हाला काहीही तुमच्या डोक्यामध्ये भर पडलेली नाहीये, तुमच्या ज्ञानात काहीही भर पडलेली नाहीये. म्हणजेच शिक्षण ही काय आहे, मानसिक प्रक्रिया आहे. त्यानंतर शिक्षण औपचारिक, अनौपचारिक आणि सहजपणे दिले जाते. बरोबर आहे, बरोबर आहे की नाही? एक म्हणजे औपचारिक, जे की तुम्ही काय करत असता, शाळेमध्ये कॉलेजमध्ये घेत असता, ते म्हणजे औपचारिक शिक्षण. अनौपचारिक म्हणजे तुम्ही जन्मल्यापासून ते तुमचा मृत्यू होईपर्यंत तुम्हाला जे काही आजूबाजूनं जे ज्ञान मिळत असते त्याला औपचारिक शिक्षण म्हणतात. बरोबर की नाही?
बरेच जणाला हे माहिती असं औपचारिक अनौपचारिक आणि सहज शिक्षण बऱ्याच जणाला कळत नसेल. सहज शिक्षण म्हणजे काय बघा, जसं की एखादं छोटं मुलं असते, सुरुवातीला काय करत असते, आई त्याचं सगळं आवरून देत असते, बरोबर की नाही. मग हळूहळू काय करतं ते मुलं, आता रोज आई काय करते, त्याच्या शर्टचे बटन वगैरे लावत असते. परंतु हे सारखं पाहून 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 ते मूल काय करतं, काही दिवसानं स्वतःच्या शर्टचं बटन स्वतः लावायला लागतं. हे म्हणजे काय झालं, सहज शिक्षण झालं ना, है की नाही. इथं काय त्याच्या मागे लागलो का आपण, किंवा हे असं लावायचं कसं करायचं, पाहून पाहून शिकलेलं असतं. यालाच काय म्हणतात, सहज शिक्षण असं म्हणतात. त्यानंतर शिक्षण हे स्वयंस्फूर्त प्रक्रिया आहे. अशा पद्धतीनं ही काय आहे, शिक्षण प्रक्रियेची वैशिष्ट्ये आहेत. आणखी काही राहिलेली आहेत ती पण पाहून घ्या, कारण की त्याच्यावरच प्रश्न विचारतील असं काय आहे का, नाही. आपल्याला सगळेच वैशिष्ट्ये माहित पाहिजेत. शिक्षण ही अपेक्षित वर्तन बदल घडून आणणारी, सर्वांगीण विकास साधणारी, स्वयंस्फूर्त खंड चालणारी सामाजिक प्रक्रिया असून कुटुंब, शाळा, समाज या संस्थांच्या माध्यमातून ती चालू असते. जसं की एका ठिकाणी एक ओळ आली होती ना, शिक्षण ही सामाजिक प्रक्रिया आहे. तर निश्चितच ना, समाजाकडून पण आपण काही ना काहीतरी शिकत असतो, बरोबर. त्यानंतर बघा, शिक्षण म्हणजे व्यक्तीच्या वर्तनातील सुयोग्य बदल. बघा, शिक्षण म्हणजे वर्तनातील सुयोग्य म्हणजे चांगले बदल, बरोबर आहे की नाही. आता बऱ्याच वेळेस म्हणतील शिक्षण प्रक्रियेची वैशिष्ट्ये ओळखा म्हणतील, आणि खाली देतील की एखाद्या विद्यार्थ्याचं वजन वाढले, की बाबा असा असा एक विद्यार्थी आहे, समजा उदाहरणार्थ विकासचं काय झालंय, वजन वाढलंय, विकासची उंची वाढली, तर हे काय शिक्षण आहे का, नाहीये ना. त्याची वजन वाढणं, उंची वाढणं हे त्या शिक्षणामध्ये मोडणार नाहीये. एखाद्या मग काय एका एका महिन्यामध्ये एखाद्याचं 5-6 किलो वजन वाढत, म्हणजे काय ते खूप, म्हणजे काय त्याचं जास्त शिक्षण झालं म्हणता येईल का आपल्याला, अजिबात नाही म्हणता येणार आहे. बघा, पुढचं वैशिष्ट्य आहे मानसशास्त्र हे वर्तनाचे, तर शिक्षणशास्त्र हे वर्तनाला सुयोग्य वळण लावणारे शास्त्र आहे. हे पण लक्षात ठेवा. अशाला अशी ओळ जर उचलून विचारली तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे हे पण काय आहे, शिक्षण प्रक्रियेचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर बघा, अशामध्ये म्हणजे 2024 ला आणि 25 ला थोडस काय झालेलं आहे, तर प्रश्नांची म्हणजे प्रश्न विचारण्याची जी काही पद्धत आहे ना, त्याच्यात थोडासा किंचित बदल झालाय. कसा बदल झालाय माहितीये का, की बदल असा झालाय बघा, की जे काही PYQ ला धरून सारखे सारखे तेच 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 प्रश्न फिरवत होते की नाही, ते आता प्रश्न फिरवायचं बंद झालेलं आहे. डायरेक्टली टॉपिक मधून उचलून आणतात प्रश्न, नवा नवा फ्रेश प्रश्न असतो, है की नाही. तर जसं की अगोदर म्हणजे 13ला, 14ला, 15ला जे काही प्रश्न असायचे ना, तर ते थोडस म्हणजे ऑप्शन मध्ये थोडीशी काहीतरी, म्हणजे इकडचा ऑप्शन तिकडं, तिकडचा ऑप्शन इकडं असं करून विचारायचे, किंवा प्रश्नामध्ये पहिल्यांदा योग्य विचारलं असेल तर आता अयोग्य विचारायचे, असं करत होते. परंतु 24 ला आणि 25 ला काय झालंय, तर डायरेक्ट ताजे ताजे प्रश्न आणायला सुरुवात केलेली आहे. तसेच बघा, आणखीन थोडस याच्यामध्ये भर पडलेली आहे. तर 24 ला आणि 25 ला ग्रंथी हा एक चॅप्टर विचारायला सुरुवात केली. काय असते ही ग्रंथी, तर कसं राहतं माहितीये का, माणसाच्या शरीरामध्ये काही ग्रंथी असतात आणि त्या स्रवत असतात. मग त्या ग्रंथी कुठं असतात, काय असतात, डिटेल मध्ये जर अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागणार आहे, तर आपल्या बॅच वर जावं लागणार आहे. तिथं तुम्हाला ग्रंथीविषयी सविस्तर आपण त्या ठिकाणी काय केलेले आहेत, लेक्चर टाकलेले आहेत, जाऊन ते तुम्ही पाहू शकता. तर बघा, ग्रंथीवर प्रश्न कसे पडतात, आणि तुम्ही म्हणाल की ग्रंथी हे तर विज्ञानाचं आहे, बरोबर की नाही. काही जणांना वाटलं पण असं की ग्रंथी हे तर विज्ञानाशी आहे बाबा, त्याचा मानसशास्त्राशी कसा काय मेळ लावलाय आणि कस काय इकडे प्रश्न आलेले आहेत. परंतु या ग्रंथी ज्या श्रवत असतात ना, तर याच्यावरून माणसाचे हावभाव, माणसाची वागण्याची, बोलण्याची शैली बदलते, आणि हे वागणं, बोलणं किंवा माणसामध्ये जे बदल होत असतात ना, हे सगळे मानसशास्त्रामध्ये असतात. लक्षात येईल का. त्यासाठी हे जे काही ग्रंथीवर आधारित प्रश्न विचारत आहेत ना, हे मानसशास्त्राचेच प्रश्न आहेत. आता बघा, प्रश्न काय विचारला, इथं लक्ष द्या. खालीलपैकी कोणत्या ग्रंथीतून जीवन रसायनाचा स्राव होऊन हृदयाचे स्पंदन, रक्तदाब, रक्तवाहिन्या यावर परिणाम होऊन भावनिक उद्रेकाच्या अवस्थेत या ग्रंथीचे कार्य जोमाने होते. म्हणजे इथं काय म्हटलंय, की अशी कोणती ग्रंथी आहे की तिच्या श्रवण्यामुळं काय होतं, तर हृदयाचे ठोके वाढतात,
एखाद्या वेळेस बघा आपल्याला अचानक कशाची तरी भीती वाटते आणि भीती वाटल्याच्या नंतर आपला रक्तप्रवाह वाढतो, हृदयाचे ठोके वाढतात, धडधड वाढते, अंगाला घाम येतो, बरोबर की नाही? तर हे सगळं होत असताना कोणत्या ग्रंथीचे स्राव हा जोमाने होतो असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर कोणती आहे मग ती ग्रंथी माहितीये का तुम्हाला? तर ती ग्रंथी आहे बघा वृक्कस्थ ग्रंथी. कोणती आहे? वृक्कस्थ ग्रंथी. मग ही ग्रंथी कुठे आहे, कशी आहे, हे की नाही? म्हणजे कसं राहते माहितीये का, असतील कुठल्याही गोष्टी म्हणजे कोणत्याही गोष्टी जर लपून ठेवलेल्या असतील ना तर ते जाणून घेण्याची माणसाला काय असते तर लय उत्सुकता असते, बरोबर की नाही? तर तसंच आहे या ग्रंथीचं पण. आणि या ग्रंथी ज्या आहेत की नाही विद्यार्थी मित्रांनो, तर खरोखरच या ग्रंथीचा तुम्ही आम्ही सगळ्यांनी अभ्यास केला पाहिजे. जसं की आपलं स्वतःचं मूल असो किंवा आपला विद्यार्थी असो, असं का वागतोय याच्या मागचं रहस्य तुमच्या लक्षात येईल. त्यामुळेच तर म्हणतात ना की मानसशास्त्राचा गाढा अभ्यास असणाऱ्याला काय होतात तर व्यक्ती ओळखायला येतात की हा व्यक्ती असा वागत आहे तर का वागत आहे, तर तेच असतं बघा, ते याच्या माग हेच कारण असतं. तर बघा इथं थोडस काय झालंय, मिस्टेक झाली या. तर ही नाव काय आहे? वृक्कस्थ ग्रंथी. कोणती ग्रंथी आहे ही? वृक्कस्थ ग्रंथी आहे. बघा काय होतं माहितीये का, ही मानवी शरीरातील अत्यंत महत्वाची अंतःस्राव्य ग्रंथी आहे. मग ही वृक्कस्थ ग्रंथी कुठे असते माहितीये का? ही आपली किडनी आहे की नाही, तर किडनीच्या वरच्या साईडला हा जो काही टोपी सारखा भाग आहे की नाही, तर ही आहे वृक्कस्थ ग्रंथी. आणि जेव्हा केव्हा आपल्यावर म्हणजे भीतीसारखं एखादं संकट येतं, अचानक आपल्या पुढे संकट उभा टाकतं ना, त्यावेळेस या ग्रंथीमधून स्राव श्रवले जातात. बघा अत्यंत महत्वाची आहे, जी आपल्याला ताणतणावाचा सामना करण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीशी किंवा आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी काय करत असते, तयार करत असते ही ग्रंथी. लक्षात ठेवा किती महत्वाची आहे ती. म्हणूनच याला आणीबाणीची ग्रंथी असं म्हणतात. बघा आता पुढे चालून परीक्षेत असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी कोणती ही आणीबाणीची ग्रंथी आहे, किंवा मग लढा आणि पळा ही ग्रंथी कोणती असंही विचारलं जाऊ शकतं. तर लक्षात ठेवायचं ती ग्रंथी आहे वृक्कस्थ ग्रंथी. कोणती? वृक्कस्थ ग्रंथी. कशी असते, कुठं असते, तुम्हाला इथं चित्रात दाखवलेलं आहे. जसं की उदाहरणार्थ एखाद्या वेळेस काय होतं, जाऊ द्या आता दुसरे तर उदाहरण तुम्हाला सगळे म्हणजे दूरचे आहेत, परंतु अचानक काय केले, एखाद्या शाळेमध्ये कार्यक्रम आहे, तुमची काही तयारी नाही काय नाही, अचानक म्हणलं की फलाणे फलाणे सर किंवा फलाण्या फलाण्या मॅडम पुढे येऊन आपलं मत मांडतील, तेव्हा काय होतं, लागलीच आपल्याला म्हणजे आपल्या हृदयाचे ठोके वाढतात की बाबा आता एवढे मोठे प्रमुख पाहुणे वगैरे फलाणे बिस्ताने अमुक ढमुक आलेले आहेत आणि आपण त्यांच्या पुढे काय बोलणार असा प्रश्न मनात निर्माण होतो. हृदयाचे ठोके वाढतात, काही जणाला तर घाम बी येते, काही जणांचे हातपाय थरथर कापतात. स्टेजवर जाणं म्हणजे काय सोपी गोष्ट नाही विद्यार्थी मित्रांनो. खाली बसून तुम्ही काहीही बोलता है की नाही, किंवा मग मी म्हणत की शेजारणी जवळ जाऊन अर्धा तास गप्पा मारणं हे लय सोपं आहे, परंतु स्टेजवर जाऊन 2 शब्द बोलणं म्हणजे लय मोठी गोष्ट आहे ती. 4 चौघांच्या पुढे उभं टाकून बोलणं आणि खाली बसून बोलणं जमीन आसमानचा फरक असं म्हणेल मी. तर अशा पद्धतीनं समजा अचानक एखाद्या सरांचं किंवा मॅडमचं नाव घेतलं तर त्या ठिकाणी आता त्या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी ही वृक्कस्थ ग्रंथी काय करत असते, आपल्या म्हणजे आपल्या किडनीच्या वर असते की नाही, तर ती श्राव श्रवते आणि त्या परिस्थितीला हँडल करण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये निर्माण करते. जसं की आता याचं एखादं उदाहरण जर घ्यायचं म्हटलं तर हे बघा, आता हा कुत्रा काय केलेला आहे तर या व्यक्तीच्या मागे लागलेला आहे. आता मग कुत्र्याचा कोणी सामना करू शकतंय का बरं? पळूनच जावं लागेल ना तिथून, है की नाही? का कुत्र्यासोबत डबल आपण म्हणजे कुत्रा आपल्याला चावलं, एक म्हण आहे ना आपली मराठीमध्ये, कुत्रा आपल्याला चावलं म्हणून आपल्याला कुत्र्याला चावता येते का? अजिबातच नाही. तशाच पद्धतीनं समजा उदाहरणार्थ हा कुत्रा काय लागलेला आहे, मागे लागलेला आहे, तेव्हा हृदयाचे ठोके वाढतात, डोळ्याच्या बाहुल्या मोठ्या होतात. म्हणजे तुम्हाला सगळ्या या गोष्टी तुम्ही कुठं ना कुठं तरी कधी ना कधीतरी अनुभवलेल्या असत्या. त्याच म्हणजे डोळ्याच्या बाहुल्या म्हणजे डोळे एकदम असे मोठे मोठे करून बघतो आपण. त्याचबरोबर श्वसनाचा वेग वाढतो. श्वसनाचा वेग वाढल्यानं होतं काय तर आपल्या शरीराला ऑक्सिजनची जास्त गरज असते ना, मग ते आपण जास्तीचं ऑक्सिजन मिळवत असतो. त्याचबरोबर स्नायूंना जास्त रक्त पुरवठा होतो. तर हे सगळं कशामुळे होतं बघा, तर वृक्कस्थ ग्रंथीमुळं
होत असतं. तर जर तुम्हाला याच्याविषयी खरंच वाटत असेल तुम्हाला की खरोखरच चित्ररूपानं पाहिल्यानंतर आपल्या जास्त गोष्टी लक्षात येत आहेत किंवा आपल्याला असं करणं गरजेचं आहे, म्हणजे आपल्याला या पद्धतीने अभ्यास केला पाहिजे असं जर वाटत असेल तर निश्चितच संधीचं सोनं करा आणि आपल्या ऍपला जाऊन भेट द्या. पुढं काय करायचं ते माहितीच आहे तुम्हाला. जाऊया मग पुढं. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी जे काही उदाहरण, आता 2 उदाहरणं झाली ना आपली, निश्चितच तुमच्या लक्षात आलंच असेल. आता जाऊया पुढं. आता बघा पुढचा प्रश्न आहे, जे की नेहमी विचारला जातो. अध्ययनाचे जे काही उपपत्ती आहेत की नाही, ही उपपत्ती कोणाची, किंवा मग उपपत्त्यांचे 3 प्रकार पडतात बघा. तर नेमके कोणत्या, म्हणजे 3 गट म्हणूया आपण. तर हा एखादा म्हणजे मानसशास्त्रज्ञ दिलेला असतो किंवा उपपत्ती दिलेली असते की ही ह्या गटात आहे का, किंवा खालीलपैकी कोणती ह्या गटात नाही, असे प्रश्न विचारले जातात. आता बघा प्रश्न कसा विचारलाय. अध्ययन विषयक क्षेत्रीय उपपत्ती डॅश या मानसशास्त्रज्ञाने मांडली. म्हटलं की तुमच्या लागलीच लक्षात आलं पाहिजे. या उपपत्त्या जिथं तुम्ही नेहमी बसता किंवा अभ्यासाला बसता अशा ठिकाणी ते त्या उपपत्त्या, किंवा तुम्हाला सांगते मी, ती चार्ट काय करायचा, चिटकवायचा आणि रोज त्या ठिकाणी उठता बसता वाचायचं. कारण की आता तर काय आपण, म्हणजे जसं की आपण 5वी 6वी ला असताना किंवा शालेय जीवनामध्ये जसं आपण पाठांतर करत होतो की जे आता सुद्धा आपण लहानपणी पाठ केलेले आपण आता सुद्धा म्हणून दाखवतो, बरोबर की नाही. तर आता तसं होत नसते. आता काय करावं लागतंय, तर ते वारंवार त्याच्यावर म्हणजे काय करावं लागतं, लक्ष केंद्रित करावं लागतं, सारखं वाचावं लागतं. इथं आता पाठांतर नसतं, कारण आपलं वय आता पाठांतराचं राहिलेलं नाहीये. बघा मग क्षेत्रीय उपपत्ती कोणी मांडली, तर कर्ट लेविन यांना काय केलेली आहे, कोर्ट लेविन. कोणी, कोर्ट लेविन यांना काय केलेली आहे, क्षेत्रीय उपपत्ती मांडली. बऱ्याच जणाला माहिती आहे असं या प्रश्नाचं उत्तर, बरोबर की नाही. तर हे काय करायचं, तुम्हाला मी चार्ट दाखवते, वाटलंच तर त्या चार्टचा स्क्रीनशॉट घ्या, नाही तर एखाद्या पुस्तकात भेटत असेल तर ते तुम्ही काय करा, प्रिंट काढून आणा त्याची आणि जिथं अभ्यास करायला बसतात तिथं लावा. निश्चितच तुम्हाला 4-5 मार्क ते एकटी, म्हणजे तुम्हाला दाखवतेच, थांबा. हा, हे बघा, हे जे काही तुम्ही आणलेली ही स्लाइड आहे की नाही, ही एक स्लाइड तुम्हाला 4 ते 5 मार्क मिळवून देणार आहे. आता प्रश्न बघूयात. चला, हा प्रश्न तर तुम्ही आता लक्षात ठेवायचे, क्षेत्रीय उपपत्ती कोर्ट लेविन यांची आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, साधक अभिसंधान उपपत्तीचा उद्गाता कोण आहे बरं. साधक अभिसंधान म्हटलं की लागलीच तुमच्या लक्षात आलं पाहिजे, B.F. स्किनर, है की नाही. साधक अभिसंधान उपपत्तीचे जनक कोण आहेत, तर B.F. स्किनर. पर्याय क्रमांक 2. आपण ह्या उपपत्त्या पण अतिशय रंजक पद्धतीनं, जसं की चित्ररूपानं त्यांचे प्रयोग दाखवून वगैरे खूप छान पद्धतीनं आपण काय घेतलेले आहेत, ऍपवर घेतलेले आहेत. निश्चितच त्याचा तुम्ही लाभ घ्या. चला जाऊया पुढं. तर या ठिकाणी मला असं सांगायचं आहे की बाबा, ह्या उपपत्त्या ज्या आहे, अध्ययनावर आधारित उपपत्त्या, त्या फार फार महत्वाच्या आहेत. प्रत्येक पेपर उचलून पहा, प्रत्येक पेपर मध्ये त्याच्यावर तुम्हाला 1-2 प्रश्न मिळतील. आणि जर तुम्ही दोन्हीही पेपर देणार असाल ना, तर मग तुमच्यासाठी तर फारच महत्वाचं आहे हे. 5-6 मार्क धरून चला एवढ्या उपपत्त्या पाठ करणं म्हणजे. त्यानंतरचा बघा प्रश्न आहे, श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्तीचा जनक कोण आहे. श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्तीचा जनक, तर ते आहेत बघा गॅगने. कोण आहेत, गॅगने. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हल्लीच आलेला आहे हा प्रश्न. तर यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, हा चार्ट पाठ करावा लागणार आहे, जेणेकरून कोणती उपपत्ती कोणाची आहे. त्याचबरोबर बघा, हे अध्ययन उपपत्तीचं वर्गीकरण आहे, त्याच्यामध्ये 3 प्रकार पडतात. एक म्हणजे हे साहचर्यवादी उपपत्त्या, हा एक गट आहे. साहचर्यवादी उपपत्ती कोणी कोणी मांडली त्यांचा हा गट आहे. त्याच्यानंतर हा दुसरा प्रकार पडतो, तो म्हणजे ज्ञानात्मक उपपत्ती. ज्ञानात्मक उपपत्ती वाल्यांचा एक दुसरा गट. त्याच्यानंतर आधुनिक उपपत्त्या, हा आहे तिसरा गट. अशा पद्धतीनं अध्ययन उपपत्तीचे 3 प्रकार, म्हणजे एक प्रकारे 3 गटामध्ये त्याचं विभाजन केलेलं आहे. त्याच्यानंतर मग तुम्हाला एवढंच पाठ करून चालणार आहे का, किंवा एवढंच अभ्यासून चालणार आहे का, तर नाही.
हे जे काही थॉर्नडाईक आहे यांची कोणती उपपत्ती आहे ती पाठ करावं लागणार आहे. पॅवलॉव यांची अभिजात अभिसंधान उपपत्ती आहे, बरोबर की नाही. त्यांना काय केलं होतं, पॅवलॉवनं कुत्र्यावर प्रयोग केला होता. कोणावर प्रयोग केला हे पण तेवढंच महत्वाचं आहे. म्हणजे सुरुवातीला विचारले बरं तसे पण प्रश्न की पॅवलॉव यांना कुठल्या प्राण्यावर प्रयोग केला, असे पण प्रश्न विचारले होते. त्यानंतर स्किनर साधक अभिसंधान उपपत्ती ही कोणाची आहे, BF स्किनर यांची आहे. वॅटसन यांची कोणती आहे, तर यांची आहे वर्तणूकवाद किंवा अभिजात अभिसंधान. वर्तणूकवाद आणि अभिजात अभिसंधान नीट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जे आहेत बघा, ग्रुथी यांची सानिध्य अभिसंधान उपपत्ती आहे. हल्ल यांची काय आहे, पद्धतशीर वर्तन पद्धती आहे. त्याच्यानंतर तुम्ही ज्ञानात्मक उपपत्तीच्या गटामध्ये जाणार. याच्यामध्ये आहेत बघा कोहलर, कोफका आणि वर्धी अहमद. यांना काय केलं, तर इथं बघा दिलेलं आहे कोहलर यांची उपपत्तीलाच काय म्हणतात, समाकारवादी उपपत्ती म्हणतात. इथं बघा मगाशी प्रश्न विचारला होता, कर्ट लिव्हिन कोणता, कर्ट लिव्हिन यांची उपपत्ती कोणती आहे, क्षेत्रीय उपपत्ती आहे. त्याच्यानंतर गॅंगने यांची श्रेणीबद्ध उपपत्ती आहे. टॉलमन यांची संकेत अध्ययन उपपत्ती आहे. डेव्हिड असुबेल यांची अध्ययन अनुपदेशन उपपत्ती आहे. आणि जेरम ब्रुनर यांची ज्ञानात्मक उपपत्ती. त्यानंतर आधुनिक उपपत्तीकडे जावं लागणार आहे. त्यात थोडेच आहेत परंतु महत्वाचे आहेत, प्रश्न आले होते बघा. डॉक्टर ब्लूम यांची काय आहे, प्रभुत्व संपादन उपपत्ती. त्याच्यानंतर डॉक्टर अल्बर्ट बांदुरा यांची सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती. त्यानंतर डोनाल्ड नॉर्मन यांची कोणती आहे, अध्ययनाचे माहिती प्रक्रियाकरण. अशा पद्धतीनं हा चार्ट एकदम शॉर्ट रूपाने आपण तयार केलेला आहे. निश्चितच याचा तुम्हाला फायदा होणार आहे. त्यामुळं मी जसं म्हणते तसं आता वाटलंच तर याची तुम्ही काय करा, स्क्रीनशॉट घ्या किंवा मग एखाद्या पुस्तकात असेल तर शॉर्ट रूपाने बनवा आणि जिथं तुम्ही अभ्यासाला नेहमी बसता त्या ठिकाणी काय करा, चिटकवा आणि हे पाठ करून टाका. आता पुढे एक आणखी ग्रंथीवरचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे बघा. खालीलपैकी कोणत्या ग्रंथीद्वारे अनेक जीवनरस तयार होतात, त्यापैकी एका रसायनाचा परिणाम शरीराचा बांधा, आकारमान यावर होतो. असं कोणतं म्हणजे अशी कोणती ग्रंथी आहे की तिच्या श्रवण्यामुळं शरीर म्हणजे एक प्रकारे उंची वाढणं म्हणा, हे की नाही, शरीराचा म्हणजे एक प्रकारे बांधा वगैरे आकारमान याच्यामध्ये काय होत असतो तर बदल होतो. अशी कोणती ग्रंथी आहे असा प्रश्न विचारलेला आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ती ग्रंथी आहे मस्तिष्क ग्रंथी. कोणती आहे, मस्तिष्क ग्रंथी आहे. जसं की आपण मगाशी पाहिलं किडनीवर वृक्कस्थ ग्रंथी होती की नाही, तर डोक्यामध्ये 3 प्रकारच्या ग्रंथी आहेत. तर ह्या डोक्यामध्ये असल्या कारणास्तव त्यांना मस्तिष्क ग्रंथी असं म्हटलेलं आहे. तर आपण ते पाहणारच आहोत सविस्तर. याचं उत्तर मी या ठिकाणी दिलेलं आहे. आता पुढे बघा, जसं की मी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगितलं की या 3 ग्रंथी काय आहेत, तर मस्तकात आहेत किंवा आपल्या मेंदूत आहेत. लक्षात ठेवा, डोक्यात आहेत असं म्हणूया आपण. तर कोणत्या कोणत्या आहेत त्या ग्रंथी, तर ह्या बघा पीयूषिका ग्रंथी आहे, त्याच्यानंतर हायपोथॅलेमस ग्रंथी आहे आणि पिनियल ग्रंथी. कोणती, पिनियल ग्रंथी. या 3 ग्रंथी थेट मेंदूच्या आत असतात म्हणून यांना काय म्हणतात, तर मस्तिष्क ग्रंथी असं म्हणतात. काय म्हणतात, त्या एकदम आपल्या डोक्यात किंवा आपल्या मेंदूच्या आत असतात त्यामुळे त्यांना मस्तिष्क ग्रंथी असं म्हणतात. मस्तिष्क ग्रंथी म्हणजे एक ग्रंथी नाहीये, तर इथं काय आहे, ते 3 ग्रंथींचा समूह आहे. मग तुम्हाला त्या ग्रंथी पण दाखवणं गरजेचं आहे. तर बघा हायपोथॅलेमस ग्रंथी जी काही आहे ना, ती बघा इथं तुम्हाला दिसायली की नाही, तर ती आहे हायपोथॅलेमस ग्रंथी. त्याच्यानंतर पीयूषिका ग्रंथी तिच्या खालीच आहे बघा, ती आहे पीयूषिका ग्रंथी, जी की हे बघा आता ही काय आहे, तर मेंदूच्या तळभागाशी आणि पीयूषिका ग्रंथीच्या वर आहे. आणि ही काय आहे, तर हायपोथॅलेमसच्या खाली आहे. त्याच्यानंतर पिनियल ग्रंथी हे बघा इथं छोटीशी आकाराची असते बघा, जांभळाच्या आकाराची दिसायली की नाही. तर बघा ही पिनियल ग्रंथी जी आहे की नाही, ती एकदम काय आहे, तर मेंदूच्या मध्यभागी आहे आणि आकाराने एकदम छोटीशी आहे. तर चित्ररूपाने तुम्हाला दाखवलेलं आहे जेणेकरून तुमच्या लक्षात राहावं. आता बघा पीयूषिका ग्रंथीविषयी आपण थोडक्यात माहिती इथं घेणार आहोत. मानसशास्त्रात माणसाच्या वर्तनाचा, स्वभावाचा आणि भावनिक स्थितीचा अभ्यास केला जातो आणि या सर्वांवर पीयूषिका ग्रंथीमधून स्रावणाऱ्या हार्मोन्सचा
थेट प्रभाव पडत असतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच वेळेस तुम्ही काय केलं असन, अनुभवलं असन, पाहिलं असन, स्वतःच्या पाल्याविषयी असेल किंवा मग छोटा एखादं दुसऱ्यांचं मुलं असेल किंवा आपला विद्यार्थी, जेणेकरून काही दिवसापूर्वी त्याचे हावभाव, त्याचं वर्तन हे वेगळं होतं आणि अशामध्ये ते थोडं वेगळंच वागत आहे. मग त्याच्या मागे नेमकं काय कारण आहे, तर आपण शिकलेलो आहोत, बरोबर की नाही? आपण असं म्हणायचं नाही की त्याला काय लागलंय, त्या दुसऱ्याचं बघून वागत आहे किंवा शेजारच्या पोरासोबत राहायला लागलाय म्हणून हे असं वागायला, असं नसते विद्यार्थी मित्रांनो. तिथं या ग्रंथी काय करत असतात, तर त्या मुलामध्ये म्हणजे त्या मुलावर प्रभाव टाकत असतात. तर काही ग्रंथी म्हणजे पियुषिका ग्रंथी जी आहे की नाही, तर हिच्या श्रावामुळे काय होतं, त्याच्या वर्तनाचा, भावनाचा आणि मानसिक स्थितीचा मध्ये काय होत असतो, तर बदल घडून येत असतो. म्हणजे थेट प्रभाव होत असतो त्याच्यावर. त्याच्यानंतर बघा पियुषिका ग्रंथीला काय म्हणतात, मास्टर ग्रंथी असं सुद्धा म्हणतात. पियुषिका ग्रंथी पाहिली का तुम्ही, हे बघा ही पियुषिका ग्रंथी आहे. तिला मास्टर ग्रंथी असं सुद्धा म्हणतात, कारण ती इतर ग्रंथींना नियंत्रित करून शरीरात रासायनिक संतुलन राखते. म्हणजे ही जी काही पियुषिका ग्रंथी आहे की नाही, ती बाकीच्या ग्रंथींवर सुद्धा नियंत्रण करत असते. याचा जर तुम्हाला सविस्तर अभ्यास करायचा असेल तर निश्चितच तुम्हाला काय करावं लागेल, त्याची सर्व माहिती तुम्हाला ऍपवर मिळून जाईल. त्यानंतर बघा, हे संतुलन बिघडल्यास माणसाच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. तर बघा एखाद्याचं काय होतं, मानसिक संतुलन बिघडतं. मानसिक संतुलन बिघडल्याच्या नंतर त्या व्यक्तीला काय केलं जातं, तर डॉक्टरांचा सल्ला घेण्याचं सांगितलं जातं. तर त्याच्यामध्ये काय असतो, तर या ग्रंथीचाच परिणाम असतो. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही जी काही पियुषिका ग्रंथी आहे की नाही, जसं की आपण म्हटलं की मस्तिष्क ग्रंथी, आपण त्या ठिकाणी मस्तिष्क ग्रंथी याचा म्हणजे ते ऑप्शन का घेतलं माहितीये का, कारण की पियुषिका ग्रंथी असेल किंवा हायपोथॅलॅमस ग्रंथी असेल किंवा मग दुसरी कोणती होती, पिनियल ग्रंथी, या तिन्ही ग्रंथीला एकत्रितरित्या मस्तिष्क ग्रंथी असं म्हणतात. बघा मगाशी जे काय आपण प्रश्न पाहिला की नाही, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण मगाशी जो काही प्रश्न पाहिला की नाही, जर त्या प्रश्नामध्ये पियुषिका ग्रंथी जर समजा उत्तर असतं इथं, तर त्याचं उत्तर, योग्य उत्तर काय राहिलं असतं, पियुषिका ग्रंथी असतं. परंतु या ठिकाणी पियुषिका ग्रंथी दिलेली नाहीये आणि इथं कोणती ग्रंथी दिली, मस्तिष्क ग्रंथी दिलेली आहे. परंतु मस्तिष्क ग्रंथीमध्ये 3 ग्रंथीचा समावेश होतो. एक म्हणजे पियुषिका ग्रंथी, दुसरी म्हणजे हायपोथॅलॅमस ग्रंथी आणि तिसरी म्हणजे पिनियल ग्रंथी. या 3 ग्रंथीचा समावेश मस्तिष्क ग्रंथीमध्ये होतो आणि ऑप्शन मध्ये मस्तिष्क ग्रंथी असल्यामुळेच आपण काय केलं, त्याचं उत्तर मस्तिष्क ग्रंथी दिलं. परंतु जर मस्तिष्क ग्रंथी न देता जर इथं पियुषिका ग्रंथी दिली असती तर आपलं उत्तर काय राहिलं असतं, पियुषिका ग्रंथी राहिलं असतं. तर आता इथं बघा, ही जी काही पियुषिका ग्रंथी आहे की नाही, तर हिच्यामधून जे काही श्रवतात त्याला ग्रोथ हार्मोन्स असं म्हणतात. जेणेकरून जर समजा पियुषिका ग्रंथी ग्रोथ हार्मोन्स तयार करते, त्यामुळं शरीराची काय होते, उंची वाढते. आता लक्षात ठेवा, पियुषिका ग्रंथी ही ग्रोथ हार्मोन्स काय करत असते, तयार करत असते. म्हणूनच काय होतं, तर एखाद्याची उंची तुम्ही पाहता की अरे ह्याला तर 2 वर्षापूर्वी पाहिलं ते एवढं एवढं होतं आणि लयच याची तर उंची वाढली. तर याच्यामध्ये कशाचा सहभाग असतो, कोणामुळं हे घडलेलं असतं, तर हे पियुषिका ग्रंथीच्या श्रवण्यामुळं घडलेलं असतं. आणि काही काही मुलं बघा तुम्ही, कधीही पहा त्यांना ते तेवढेच दिसतात. म्हणजे तिथं काय कोणाचा दोष आहे, त्याला काही झाडाला लटकायला वगैरे लावण्याची गरज आहे का, तर नाही. पियुषिका ग्रंथीचं जे काही म्हणजे ग्रोथ हार्मोन्स जे आहे ते कमी श्रवत आहे, या कारणास्तव काय होतंय, तर त्या मुलाची उंची वाढत नाहीये. लक्षात ठेवायचं. म्हणजे बघा, मग आता समजा मानसशास्त्रीय संबंध कसा आहे या पियुषिका ग्रंथीचा, जर समजा एखादा मुलगा असेल आणि त्याची उंचीच वाढत नसेल, मग वर्गामध्ये तो काय दिसतो, सर्वात लहान दिसतो, बरोबर की नाही. आणि मग त्याच्या मनावर कुठं ना कुठेतरी परिणाम होतो. त्याच्या मनावर एक प्रकारे काय होतो, त्याच्यामध्ये न्यूनगंड निर्माण होतो, त्याचा आत्मविश्वास कमी होतो, तो एकाकी पडतो. त्याचबरोबर त्याला मानसिक ताण येतो बघा, की बाबा सगळ्यांपेक्षा मीच वेगळा का, हा एवढा आहे, हा एवढा दिसतो. आणि वर्गामध्ये म्हणजे की काही जण मग त्याला छोट्या म्हणतात किंवा मग विविध पद्धतीने शिक्षकांचं पण खूप चुकतं बरं. की एखाद्या विद्यार्थ्यामध्ये काही व्यंग असेल तर त्याच्या व्यंगाला त्याला कधीच हाक मारायची नाही. हे बघा, असे उपयोजनात्मक प्रश्न विचारले जाऊ शकतात.
त्यामुळे मी तुम्हाला वारंवार सजेस्ट करत आहे की तुम्ही काय करायचं नाहीये, तर त्या एखाद्या विद्यार्थ्याच्या म्हणजे त्याची उंची खूप कमी असेल किंवा एखादं लंगडं असेल, एखादं आंधळं असेल, तर त्याची कधीही वर्गामध्ये काय करायची नाही, तर टिंगल उडवायची नाही किंवा काहीही म्हणून हसायचं नाही. हे शिक्षकानं करणं म्हणजे फार चुकीचं आहे बघा. परंतु काही शिक्षक असतात तसे पण, एखादं लंगडं असेल तर मुद्दाम त्याच्यावर काहीतरी जोक करतात, काहीतरी टॉन्ट मारतात, हसवतात. हे फार चुकीचं आहे. तर बघा, बालपण किंवा पौगंड अवस्थात जर हार्मोन्सची कमतरता राहिली तर उंची कमी राहू शकते. त्यामुळे मुलांमध्ये न्यूनगंड निर्माण होतो. त्याचबरोबर आत्मविश्वास कमी होतो. मानसिक विकासावर म्हणजे त्याच्या एक नकारात्मकता येऊन जाते की बाबा मी हे करू शकत नाही, माझ्याने हे होऊ शकत नाही, किंवा मग इतरांपेक्षा मी वेगळा आहे, अशा प्रकारची भावना निर्माण होते. त्यानंतर बघा, खालीलपैकी कोणती निरीक्षण पद्धतीची वैशिष्ट्ये आहेत? सांगा आता. निरीक्षण पद्धतीची वैशिष्ट्ये विचारलेली आहेत. जर तुम्ही व्यवस्थितरित्या अभ्यास केला असेल, ते प्रायोगिक पद्धती, निरीक्षण, पुन्हा बाह्य निरीक्षण, आंतर निरीक्षण अभ्यासले ना, बरोबर की नाही? अभ्यास झालेला आहे तुमचा सगळा. परीक्षा द्यायचा किंवा जे कोणी परीक्षा घेईल ना, त्यांना सुद्धा आता असंच ग्राह्य धरलेलं आहे की तुमचा अभ्यास पूर्ण झालेला आहे. त्यामुळं अचानक परीक्षेची डेट जाहीर केली जाऊ शकते. त्यामुळे थोडं सावध राहा. मी वारंवार तुम्हाला सांगत आहे की अभ्यासापासून दूर जाऊ नका. मी म्हणत नाही की बाबा माझ्याच ऍपवर येऊन किंवा माझ्याच चॅनलवर येऊन अभ्यास करा. जिथून कुठून तुम्ही अभ्यास करताय ना, तर ते अभ्यास करत राहा. अभ्यासापासून दूर जाऊ नका. कारण की आता खूप वेळ मिळालेला आहे परीक्षेसाठी. त्यामुळं आपण कसं करायचं माहितीये का? संधीचं सोनं करायचं. जसं की बघा, एखादं संकट येत असतं आपल्यावर, परंतु त्या संकटानं आपण खचून जायचं नाही, तर त्या संकटाच्या डोक्यावर पाय देऊन उभं टाकायचं आणि जोपर्यंत आपल्याला यश मिळत नाही तोपर्यंत थांबायचं नाही, झुंजत राहायचं. असं करायचं राहते. संकट आलं म्हणजे आता बघा, परीक्षा पुढे गेली, मग बाई माझा लई अभ्यास झाला होता किंवा मी लई अभ्यास केला होता सर, एखादं सांगतात ना, किंवा सर मी लई अभ्यास केला होता पण काय करावं, परीक्षा पुढे गेली. नाही तर तेव्हा जर परीक्षा झाली असती ना, मी 100% पास झालो असतो किंवा पास झाले असते. मग तुम्ही सांगा, तू तेव्हा 100% पास होऊ लागलीस किंवा होऊ लागलात आणि आता काय झालं? मग आता तर उलट वेळ जास्त भेटलाय, असा प्रश्न पुढूनही तुम्हाला विचारला जाणार आहे. त्यामुळं आपलं उत्तर जरा व्यवस्थित द्या किंवा संधीचं सोनं करा. आता बघा, निरीक्षण पद्धतीची तुम्हाला वैशिष्ट्ये विचारलेली आहेत. बघा, निरीक्षण नैसर्गिक व कृत्रिम परिस्थितीत करता येते. हो, बरोबर आहे. तुम्हाला जर एखाद्याचं निरीक्षण करायचं असेल, तुम्ही ते नैसर्गिक पण करू शकता आणि कृत्रिम पण करू शकता. बघा, निरीक्षणाच्या नोंदी अनेक प्रकारे करता येतात. करता येतात का? तर हो, करता येतात की. अनेक प्रकारे तुम्ही करू शकतात. बरोबर. ज्यानं अभ्यास केलाय का ते सांगा. बरोबर आहे की नाही? हो, बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा, निरीक्षणासाठी सुधारित साधनांचा वापर करणे शक्य असते. हो, बरोबर आहे. आता इथंच काय केलं असतं माहितीये का त्यांना? हे शक्यला डायरेक्ट अ जोडला असतं आणि हे अशक्य असते असं म्हटलं असतं. मग तिथं ते विधान चुकीचं असते. मानसशास्त्रामध्ये लय काय तीर मारायचा नसते, फक्त बारकाईनं ऑप्शन बघायचे असतात. मी काय म्हणाले, मानसशास्त्रामध्ये मार्क घेणं हे काय लय मोठं काम नाहीये. फक्त बारकाईनं पाहायचंय. कुठं कुठं काय करते, आवश्यक आहे तिथं अनावश्यक लिहितात, जिथं शक्य आहे तिथं अशक्य लिहितात आणि हेच तुम्हाला त्रुटी शोधून काढायच्या. असंच असतं बघा पेपर. तुम्ही आतापर्यंत जर नसेल बारकाईनं बघितलं तर आता बघा, निश्चितच तुमच्या लक्षात येईल की बाबा हो मॅडम, तुम्ही म्हणता सुद्धा की हो मॅडम तुम्ही म्हणायलात की नाही, तसाच आहे पेपर. फक्त आमच्याकडून काय झालंय तर आम्ही ते बारकावे पाहिले नाहीत म्हणून आम्हाला मार्क कमी येत आहेत. आणि हेच बारकावे मी सांगण्याचा प्रयत्न कशामध्ये करत असते, तर ऍप्लिकेशनवर करत असते. कारण कसं आहे माहितीये का, आता मी सामाजिक शास्त्र तर बरंचसं काही युट्यूबला देतच आहे ना, बरोबर की नाही? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सगळंच जर आपण युट्यूबला दिलं तर मग आपलं चालायचं कसं? बरोबर की नाही? आपले पोट कसे भरणार? या कारणास्तव अगदी माफक दरामध्ये आपण काय करत आहोत, तर बॅच ठेवलेले आहेत, त्या निश्चितच तुम्ही खरेदी करा. चला मग ठीक आहे, हे पण योग्य आहे. या पद्धतीनं मानव आणि प्राणी यांचा सामाजिक अभ्यास करता येतो. हो, बरोबर आहे.
हे पण आहे निरीक्षणाचं वैशिष्ट्य. तर माझ्या मते सगळेच निरीक्षणाची वैशिष्ट्ये आहेत. ऑप्शन मध्ये कुठे सगळे दिलेत का? हा, सर्व आहेत ना. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. मग निरीक्षणाचे फायदे काय आहेत किंवा वैशिष्ट्ये काय आहेत हे आपल्याला जाणून घ्यावं लागणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच वेळेस प्रश्न विचारलेला आहे की निरीक्षणाचे खालीलपैकी वैशिष्ट्य कोणतं आहे, तर तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे. यासाठी मी सगळेच निरीक्षणाची वैशिष्ट्ये या ठिकाणी आणलेले आहेत. कारण याच्यावर एकदा नाही तर बऱ्याच वेळेस प्रश्न आलेला आहे आणि कशाही पद्धतीनं कुठल्याही अँगलनं प्रश्न विचारला तरी तुम्हाला उत्तर यावं यासाठी बघा सगळा अभ्यास करणं फार गरजेचं आहे. बघा या पद्धतीनं नैसर्गिक वर्तनाचा वस्तुनिष्ठ अभ्यास करता येतो. त्यानंतर लहान मुलं असतील, मतिमंद मुले असतील किंवा मग मनोविकृती असणारी माणसे असतील, यांच्या अभ्यासासाठी वस्तुनिष्ठ पद्धती काय आहे तो उपयुक्त आहे. आता बघा, निरीक्षण पद्धती म्हणू द्या किंवा बाह्य निरीक्षण पद्धती म्हणू द्या, त्याचा अर्थ एकच होतो. मग जेव्हा अंतर हा शब्द जोडला जाईल तेव्हा ते आंतरनिरीक्षण. आंतरनिरीक्षण म्हणण्यापेक्षा आत्मनिरीक्षण म्हणा. आत्मनिरीक्षण म्हणजे स्वतःचे स्वतः केलेलं निरीक्षण. आणि म्हणजे निरीक्षणाचे 2 प्रकार लक्षात आले पाहिजे तुमच्या. एक म्हणजे बाह्य निरीक्षण, म्हणजे दुसऱ्याने केलेलं असते निरीक्षण, म्हणजे एकानं दुसऱ्याचं निरीक्षण केलेलं असतं. आणि आंतरनिरीक्षण किंवा आत्मनिरीक्षण म्हणजे स्वतःनं स्वतःच केलेलं निरीक्षण. तर जास्तीत जास्त त्रुटी कशामध्ये असू शकतात? तर आत्मनिरीक्षणामध्ये असू शकतात. त्या ठिकाणी माणूस काय करते, दुसऱ्याला मी खूप चांगला आहे हे दाखवण्यासाठी स्वतःचे दोष लपवले जाऊ शकतात. यासाठी सगळ्यात बेटर कोणतं आहे? तर बाह्य निरीक्षण हे काय आहे तर योग्य आहे किंवा चांगलं आहे असं म्हटलं तरी चालेल. बघा या पद्धतीत निरीक्षण करण्यासाठी विविध साधनांचा वापर करता येतो. त्यामुळे वारंवार निरीक्षण करता येते, त्याचबरोबर तुलना सुद्धा करता येते. पुढे आहे, या पद्धतीनं मानव आणि प्राणी यांचा सामाजिक अभ्यास करता येतो. त्यानंतर या पद्धतीत आधुनिक साधनांचा उपयोग करून अचूकता आणता येते. आता आधुनिकता आली ना, मग त्याचा पण उपयोग करता येतो. त्यानंतर निरीक्षण नैसर्गिक व कृत्रिम परिस्थितीत करता येते. मग असे होतं ना हे विधान, है की नाही. त्यानंतर निरीक्षणाच्या नोंदी अनेक प्रकारे आपल्याला घेता येतात. तर ही जी काही निरीक्षणाची वैशिष्ट्ये आहेत ती फार फार महत्वाची आहेत, जेणेकरून बऱ्याच वेळेस परीक्षेत प्रश्न आलेला आहे आणि विचारला सुद्धा जाऊ शकतो. तर बघा पुढचा प्रश्न आहे, प्रायोगिक पद्धतीविषयी खाली दिलेल्या बाबीतून कोणती बाब अयोग्य आहे? आता बघा, प्रायोगिक पद्धती तुम्ही याचा पण अभ्यास केला असेल, बरोबर की नाही. तर प्रायोगिक पद्धतीपैकी आपल्याला अयोग्य विधान शोधायचं आहे. सांगा बरं मग याच्यातलं कोणतं आहे बरं अयोग्य? तर बघा आता ऑप्शन काय दिलेले आहे, ऑप्शनचा अभ्यास करावा लागणार आहे. या पद्धतीत पूर्वनियोजित वर्तनाचे वस्तुनिष्ठ निरीक्षण केले जाते. हो बरोबर आहे, प्रायोगिक पद्धतीमध्ये असते असं. त्यानंतर या पद्धतीत किमान 2 व्यक्ती गरजेचे असतात. हे पण योग्य आहे की नाही. एक म्हणजे निरीक्षण करणारी आणि ज्याचं निरीक्षण करायचंय ती एक व्यक्ती. बघा त्याच्यानंतर म्हटलंय की प्रयोज्याने किंवा प्रयोजकाने प्रयोज्यावर पूर्ण नियंत्रण ठेवणे अनावश्यक आहे. अनावश्यक आहे का बरं? नाही, आवश्यक आहे. कारण जर आपलं पुढच्यावर नियंत्रणच नसेल तर ते काय होणार आहे का, ते योग्य होणार आहे का? आता अजिबात नाही. ती प्रायोगिक म्हणजे आपण तिथे प्रायोगिक पद्धतीचा वापर करत आहोत, परंतु जर आपलं पुढच्यावर नियंत्रणच नसेल तर आपलं त्या ठिकाणी जे काही आपल्याला कार्य करायचं आहे, जे काही आपला हेतू आहे तो साध्य होणार नाहीये. अनावश्यक म्हटलंय हे चुकीचं आहे. तिथं काय पाहिजे होतं? आवश्यक पाहिजे होतं. त्याच्यानंतर या पद्धतीत फक्त जिवंत प्राणी मात्रावरच प्रयोग केले जातात, हे पण योग्य आहे. त्यासाठी तुम्हाला प्रायोगिक पद्धतीचे वैशिष्ट्य माहित असले पाहिजेत. तर ठीक आहे, आपल्याला अयोग्य पाहिजे होतं ते हेच आहे अयोग्य. बघा किती छोट्याशा ह्याच्यावरून काय केलेलं आहे, तर आपल्याला ते ओळखायचं आहे आणि तेच आपण ओळखू शकत नाही. इथं काय करतो, घाईघाईमध्ये आपण काय म्हणतो की प्रयोजकाने प्रयोज्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे असं म्हणतो आणि सगळेच तर योग्य आहेत असं म्हणतो. कसं काय की म्हणतात मिस्टिकच आहे, बरेच जण म्हणतात, पण काही काही प्रश्न चुकीचे होते म्हणतात. अहो चुकीचे नव्हते, तुम्ही घाई गडबडीमध्ये ते नीट वाचले नाहीयेत. जाऊ पुढे, मग घ्या प्रायोगिक पद्धतीचे गुण वैशिष्ट्य पाठ करा.
हे तुम्हाला सांगायले हे लेक्चर सुद्धा एवढं महत्वपूर्ण ठरणार आहे, एवढं महत्वपूर्ण ठरणार आहे की अक्षरशः या लेक्चर मधून तुम्हाला एक काय होणार आहे तर एक आकृतीबंध लक्षात येणार आहे की अभ्यास कसा करायचा. इथं बघा, आता प्रायोगिक पद्धतीचे गुण वैशिष्ट्य पाहताना पहिलं काय आहे तर प्रायोगिक पद्धती ही वस्तुनिष्ठ आणि शास्त्रशुद्ध पद्धती आहे. बरोबरच आहे, प्रायोगिक पद्धतीला वस्तुनिष्ठ आणि शास्त्रशुद्ध पद्धती मानतात. त्यानंतर या पद्धतीत पूर्वग्रहाला थारा नसतो. त्यानंतर या पद्धतीनं काढलेले निष्कर्ष वस्तुनिष्ठ आणि विश्वासार्ह असतात. तुलनात्मक पद्धतीने अभ्यास करण्यासाठी ही पद्धती काय आहे, परिणामकारक आहे. या पद्धतीनं वर्तनाचा व वर्तन बदलाचा सखोल अभ्यास करता येतो. त्यानंतर प्रायोगिक पद्धतीने काढलेले निष्कर्ष पडताळून पाहता येतात. सामान्यीकरण ग्राह्य आहे की नाही हे ठरवणे काय होते, शक्य होते. बऱ्याच वेळेस इथं शक्यच्या जागेवर अशक्य पण दिलं जाऊ शकतो. विधान जशाला तसं उचलतात आणि शक्यच्या जागेवर अशक्य करतात. आता इथं बघा, आपलं तिकडचं विधान होतं की नाही हे अनावश्यक. तर इथं बघा, प्रयोजकाने प्रयोज्यावर पूर्ण नियंत्रण ठेवणे काय आहे, आवश्यक आहे. आणि तिकडं होतं अनावश्यक. त्यानंतर बघा, या पद्धतीत फक्त जिवंत प्राणी मात्रावरच प्रयोग केले जातात. तर ही होती बघा प्रायोगिक पद्धतीची गुण वैशिष्ट्य, जे की परीक्षेच्या दृष्टीनं फार महत्वाचे आहेत. बघा, प्रश्न आहे खालीलपैकी कोणती वर्तन अभ्यासाची पद्धत ही शास्त्रशुद्ध वस्तुनिष्ठ असून काढलेले निष्कर्ष अधिक विश्वसनीय असतात. आत्ताच त्या पद्धतीचा आपण अभ्यास केला, ती म्हणजे प्रायोगिक पद्धत आहे. कोणती, प्रायोगिक पद्धत. या पद्धतीनं काढलेले निष्कर्ष हे कसे असतात तर वस्तुनिष्ठ, म्हणजे एक प्रकारे जे आहे त्याच्यामध्ये सत्यता असते, वस्तुनिष्ठ असतात. त्याचबरोबर शास्त्रशुद्ध असतात आणि ते जास्तीत जास्त विश्वसनीय असतात. आता प्रायोगिक पद्धती बघा, प्रायोगिक पद्धती ही शास्त्रशुद्ध पद्धती मानली जाते. प्रयोग म्हणजे नियंत्रित वातावरणात केलेले निरीक्षण. काहीही विचारलं जाऊ शकते, प्रत्येक ओळ महत्वाची आहे. बघा, कोणत्याही प्रयोगाचे दोन प्रमुख हेतू असतात, बरोबर आहे. एक म्हणजे काय तर प्रयोगानं काहीतरी काय करायचं असतं, नवीन शोधून काढायचं असतं, किंवा मग अगोदर जे शोधलेलं आहे ते काय करायचं असतं, सिद्ध करायचं असतं, पडताळून पाहायचं असतं. तर ही जी काही प्रायोगिक पद्धती आहे की नाही, ही काय आहे, शास्त्रशुद्ध वस्तुनिष्ठ असून काढलेले निष्कर्ष अधिक विश्वसनीय असणारी ही पद्धत आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. तर यावरच प्रश्न विचारला होता, तर ती आहे प्रायोगिक पद्धती. त्याच्याविषयी आपण जास्तीची माहिती घेतलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या अध्ययन विषयाच्या विधानापैकी कोणते विधान अयोग्य आहे. आता बघा, अध्ययन विषयी काही विधान दिलेली आहेत. अयोग्य विधान तुम्हाला शोधायचे. पहिलं विधान दिलंय, अनुभवातून संभवणाऱ्या वर्तनातील बदलास अध्ययन म्हणतात. हो, बरोबर आहे. अध्ययनाच्या व्याख्या पाठ केल्यात का तुम्ही, निश्चितच केल्या असतील, बरोबर की नाही. त्यानंतर दुसरं विधान आहे, अध्ययनाने वर्तनात टिकाऊ स्वरूपाचे बदल होणे अपेक्षित असते. अगदी बरोबर आहे हे पण. त्यानंतर इथं तर आपल्याला अयोग्य शोधायचे. दोन्ही पण काय आहेत ते योग्य आहेत. अध्ययन हे जाणीवपूर्वक घडून आणावे लागते. बरोबर आहे, बरं, हे जाणीवपूर्वकच घडावं लागतं अध्ययन. त्यानंतर इथं काय म्हटलंय, सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते. बघा, असते का हो सारखे, नसते. पण इथं काय लिहिलंय, असते, म्हणून हे विधान आहे चुकीचं. जर सर्व प्राण्यांचं अध्ययन सारखं असतं तर काय झालं असतं बरं. आता तुम्हाला सांगते, वर्गामध्ये आपण एखादा पॉइंट शिकवायलो, आपल्याच आजूबाजूचे उदाहरण मी घेत असते, कारण तुमच्या लवकर लक्षात येतं. आणि वर्गामध्ये एखादी कॉन्सेप्ट तुम्ही शिकवायला लागलात तर एक दोन विद्यार्थी असे असतात की त्यांना तुम्ही सांगितलं की लागलीच त्यांच्या लक्षात येतो, म्हणजे त्यांना अध्ययन होतं. परंतु काही विद्यार्थी असे असतात बघा, त्यांच्या डोक्यात की काय भरलेलं असतं, मकळ्या भरलेल्या असतात. अशा विद्यार्थ्यांना तुम्ही वारंवार 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 सांगता, तरी पण ती त्यांची कॉन्सेप्ट क्लिअर होत नाही आणि त्यांचं अध्ययन होत नाही. मग कसं म्हणता येईल बरं सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते म्हणून. तुम्ही म्हणता प्राणी, माणूस पण प्राणीच आहे ना, है की नाही. तर सर्व प्राण्यांचं अध्ययन सारखं नसतं, इथं असतं लिहिलंय बघा. त्याच्यानंतर आणखीन एक प्रश्न त्याच्यावरच विचारलाय. हे कधी विचारला होता, 19 ला विचारला होता. आणि हे कधी विचारलाय तर 18 ला विचारलाय बघा.
खाली दिलेल्या अध्ययन विषयाच्या विधानामध्ये कोणते विधान योग्य? आता इथं कसा प्रश्न विचारलाय बघा, योग्य नाही. योग्य नाही म्हणजे कसं? तर अयोग्यच पाहिजे ना इथं पण. योग्य नाही, नीट वाचत जा प्रश्न. बऱ्याच वेळेस तिथपर्यंत वाचता तुम्ही योग्य, अरे योग्य योग्य म्हणाले म्हणून लगेच जाता की लगेच तुम्हाला काय होते, तिथं आता अयोग्य ह्याच्यामध्ये एकच असणार आहे आणि योग्य 3 असणार आहेत. मग तुम्हाला काय वाटतं की हा योग्यच पाहिजे, लगेच गोल करतात तिकडे जाऊन आणि म्हणतात माझं हे बरोबर आले बरोबर आले. पुन्हा परीक्षेत जवळ आन्सर येते तेव्हा बघतात कशाचं आलंय तुमचं चुकलं. किंवा मग एखाद्या मित्रासोबत डिस्कस करताना ते म्हणते की अरे असं असं विचारलं होतं, अर मग लगेच मनाला कुठंतरी पस्तावा येते की अरे मी तर घाईच केली जराशी, है की नाही. तर मग आपल्याला इथं अयोग्य विधान शोधायचं आहे, बरोबर की नाही. तर इथं बघा आता पहिलं विधान काय दिलंय, अध्ययन म्हणजे वर्तनातील कायमस्वरूपी घडून येणारे अपेक्षित बदल होय. हो बरोबर आहे, हे तर आपल्याला पाहिजे अयोग्य, हे लक्षात ठेवा. अगोदर आपल्याला काय पाहिजे. त्याच्यानंतर दुसरं विधान दिलंय, वाढत्या वयात होणारे नैसर्गिक बदल हे अध्ययनच होय. चुकीचं आहे. मगाशी मी तुम्हाला बोलत बोलत म्हणलं एखाद्याचं वजन वाढन, एखाद्याची उंची वाढन, म्हणजे म्हणायचं का मग त्याचं अध्ययन झालं म्हणून? अजिबात नाही. तर आपल्याला वयामध्ये जे आता वाढतं वय आहे, मुलांची उंची वाढणार आहे, वजन वाढणार आहे, म्हणजे त्याला आपल्याला अध्ययनामध्ये ग्राह्य धरता येणार नाही. तर हे आहे बघा चुकीचं विधान, पर्याय क्रमांक 2. त्यानंतर बघा तिसरं काय आहे, अध्ययन प्रक्रियेत अनुभव घेणे, अनुभवातून वर्तन सुधारणे, या दोन्ही गोष्टींना महत्व असते. तर हो बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. त्याच्यानंतर लहान मूल जेव्हा 2 पायावर आधाराशिवाय उभे राहते तेव्हा त्याला अध्ययन म्हणू शकतो. हो बरोबर आहे, अध्ययन म्हणू शकतो आपण त्याला. पुढचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या विधानापैकी कोणते विधान अध्ययनाचे वैशिष्ट्य दाखवते, असा प्रश्न विचारलाय. आता इथं अध्ययनाचं वैशिष्ट्य दाखवणारं विधान शोधायचंय आपल्याला. बघा पहिलं विधान काय आहे, अध्ययनामुळे आकलन होते. हो बरोबर आहे की, हेच काय आहे अध्ययनाचं वैशिष्ट्य आहे. आता खालचे विधान काय दिलेत बघा, दीर्घकाळ सराव केला नाही तरी त्याचे स्मरण राहते का बरं? नाही राहत. आता तुम्हाला सांगते, जसं की तुमची आता 28 तारखेला पेपर होणार होता, परंतु तो रद्द झालाय. मग तुम्ही पुस्तकच नाही हातात घेतलं आणि जेव्हा केव्हा परीक्षा म्हणजे ह्या तारखेला परीक्षा होईल, तर तेव्हा तुम्ही जर तिथं गेलात तर तुम्हाला मागचं सगळं आठवणार आहे का? अजिबात नाही आठवणार आहे. सरावच करावा लागणार आहे, तेव्हाच तुम्हाला ते आठवणार आहे. हे विधान चुकीचं. पुन्हा हे बघा, हे एक लय विधान विचारतात बघा, सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखेच असते का? नसते. अध्ययन ही जलद घडणारी प्रक्रिया आहे. जलद घडते का? नाही. अध्ययन ही सावकाश घडणारी प्रक्रिया आहे. तर आपलं योग्य वैशिष्ट्य आपण शोधलेलं आहे. जाऊयात मग पुढे. बघा अध्ययन प्रक्रियेच्या वैशिष्ट्यावर बरेच प्रश्न आले बरं आतापर्यंत. नाही म्हटलं तर दरवर्षी प्रश्न असतो बघा, त्यामुळे थोडे आपण इथेही प्रश्न जास्त घेतलेले आहेत. बघा खालीलपैकी कोणते विधान अध्ययन प्रक्रियेचे ठळक वैशिष्ट्य नाही म्हटलेलं आहे? नाही. मग बघा पहिलंच विधान आहे, दीर्घकाळ सराव केला नाही तर अध्ययनाचे स्मरण राहत नाही. हो बरोबर आहे, जर तुम्ही सराव नाही केला तर तुम्हाला स्मरण राहील का? तर नाही राहणार आहे. हे विधान योग्य आहे. इथं स्मरण स्मरण शब्द दोनदा आलेला आहे. त्यानंतर बघा अध्ययन हे सहेतुक असते. हो बरोबर आहे, सहेतुक असते. आपल्याला काय करायचं, ठळक वैशिष्ट्य नाही ते विधान पाहिजे. आता इथं काय म्हणलंय, सर्व प्राणींचे अध्ययन सारखे असते म्हटले, असते का? नसते. तर इथं ठळक वैशिष्ट्य नाही तर हेच नाही बघा, पर्याय क्रमांक 3. हे मानसशास्त्रामध्ये कसं असतं मस्त का, मानसशास्त्र अवघड नाही हो. मानसशास्त्रामध्ये जे प्रश्न बनवले जातात की नाही ते फसवे असतात. त्यामुळं आपले हातात आला म्हणता मार्क आपल्या हातातून सुटून जातो. असं घडतं बऱ्याच जणांसोबत. बऱ्याच जणांसोबत म्हणण्यापेक्षा मी सांगते 80% लोकांसोबत हेच घडतं. आणि मग त्यांना काय वाटतं, मानसशास्त्र लय अवघड आहे. परंतु नाही विद्यार्थी मित्रांनो, मानसशास्त्राचा जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला ना तर मानसशास्त्राला तुम्ही 25 मार्क कसेही घेऊ शकता. फक्त तुम्हाला काय केलं पाहिजे, योग्य त्या मार्गाने तुम्ही गेला पाहिजे. तुमचा अभ्यास योग्य मार्गाने असला पाहिजे. नाही तर मानसशास्त्रासारखा सोपा आणि इंटरेस्टिंग विषय कोणताच नाही. त्याच्यामध्ये कधीच असं तुम्हाला कंटाळा येणार नाही बघा मानसशास्त्राचा अभ्यास करताना. बघा
अध्ययनामुळे नवीन गोष्टीची धारणा होते. हे पण काय आहे तर योग्य आहे. काय योग्य नाही म्हणजे कोणतं विधान अध्ययनाचं वैशिष्ट्य नाही तर हेच विधान अध्ययनाचं वैशिष्ट्य नाही. आणि बऱ्याच वेळेस तुम्ही PYQचा अभ्यास केला असेल तर तुम्हाला सांगते तर हे विधान तुम्हाला बऱ्याच वेळेस दिसणार आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, सर्व प्राण्यांचं अध्ययन सारखं नसतं. हे एकदा काय करा, स्वतःला समजावून सांगा. तर हे अध्ययन प्रक्रियेची वैशिष्ट्ये आहेत. बघा, अध्ययन हे सहेतुक असते. उद्दिष्टाशिवाय अध्ययन संभवत नाही. म्हणजे मी ह्याला असं गोल करते म्हणजे माझ्या लक्षात येईल. त्यानंतर बघा, अध्ययन हे नेमके कृतीद्वारे घडत असते. अध्ययन ही अजन्म चालणारी प्रक्रिया आहे. त्यानंतर अध्ययन प्रक्रिया ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. प्रत्येक अनुभव नवीन काहीतरी शिकवणारा असतो. बरोबरच आहे. आता सध्या पण तुम्ही जे काही अनुभव घेत आहात ते तुम्हाला काहीतरी शिकवून जाणार आहेत अनुभव. त्यानंतर बघा, अध्ययनातून टिकाऊ स्वरूपाचे अपेक्षित बदल होतात. हो, बरोबर आहे. त्यानंतर बघा, प्रत्येक प्राणी जगण्यासाठी काय करत असतो तर अध्ययन करत असतो. अगदीच बरोबर आहे. आणि सगळ्यात महत्वाचं जे की सारखं विधान विचारलं जातं ते म्हणजे हे सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे नसते. इथं बघा, असते आणि नसते मध्ये जास्त होतं बघा. तर हे अध्ययन प्रक्रियेची वैशिष्ट्ये आहेत. त्याचा तुम्ही व्यवस्थितरित्या अभ्यास करा. परीक्षा म्हणजे अध्ययन प्रक्रियेची वैशिष्ट्ये असतील, शिक्षण प्रक्रियेची वैशिष्ट्ये असतील तर ते तुमचा पिच्छा कधीच सोडणार नाहीत. त्याच्यामुळे आपण त्याचा अभ्यास करूनच त्याच्यापासून आपली सुटका करायची. बघा, प्रश्न विचारलाय, अध्ययनार्थात मागासलेपणा येण्याचे खालीलपैकी कोणते शालेय कारण नाही? आता विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तुम्हाला अभ्यास करण्याची गरज नाही. कुठल्या टॉपिक वरून हा प्रश्न आलेला नाहीये. हा प्रश्न आहे तुमचं नॉलेज किती आहे, किंवा मग उपयोजनात्मक प्रश्न म्हटलं तरी चालेल. इथं म्हटलं की अध्ययनार्थात मागासलेपणा येण्याचं खालीलपैकी कोणतं शालेय कारण नाही असं म्हटलंय. बघा, शालेय व्यवस्थापन दोषपूर्ण असणे हे शालेय कारण पण आहे आणि याच्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मागासलेपणा येऊ शकतो. त्यानंतर बघा, शैक्षणिक साहित्याचा अभाव. हो, बरोबर आहे. शैक्षणिक साहित्याचा अभाव जर असेल ना तर निश्चितच विद्यार्थ्यामध्ये मागासलेपणा येऊ शकतो. त्यानंतर काय म्हटलंय, पालक अशिक्षित असणे. बाबा, पालक अशिक्षित असणे यामुळे विद्यार्थ्यामध्ये मागासलेपणा येऊ शकते, परंतु हे शालेय कारण नाही ना. लक्षात येईल का तुमच्या? हे शालेय कारण नाही, हे विद्यार्थ्याच्या घरचा प्रश्न आहे. पालक अशिक्षित आणि अशिक्षित पालकांचे सुद्धा विद्यार्थी क्लास 1 अधिकारी झालेले. त्यामुळे तुम्ही हेही मनातून काढून टाका की पालक अशिक्षित असतील तर त्यांचा विद्यार्थी किंवा त्यांचं बालक किंवा पाल्य हे काय असणार आहे तर मागासलेलं राहणार आहे. हे पण चुकीचं आहे. म्हणजे एक तर पहिली गोष्ट हे काय आहे तर कारण असो नसो पण हे शालेय कारण नाहीये. आणि पुन्हा त्याच्यानंतर चौथं काय दिले, पर्यवेक्षक व इतर घटकांची सहानुभूती नसणं हे पण काय आहे, शालेय कारण आहे विद्यार्थ्याच्या मागासलेपणासाठी. तर असे जे प्रश्न आहेत की नाही ते कसे सोडवायचे किंवा उपयोजनात्मक प्रश्न कसे येऊ शकतात यावर सुद्धा आपण फोकस केलेला आहे. त्यामुळं मी कळकळीनं आणि वारंवार हे लेक्चर घेण्यामागचा उद्देशच तो आहे की जर तुम्ही आतापर्यंत हे पुस्तक ते पुस्तक वाचून किंवा वेगळ्या वेगळ्या बॅच घेऊन कंटाळला आहात, तुम्ही अनेकांची बॅच घेतलेली आहे परंतु तुम्हाला कुठेही यश मिळालेलं नाहीये, जेणेकरून मानसशास्त्राचे मार्क वाढवण्यामध्ये कुठेही तुमच्या हाताला काहीही लागलेलं नाहीये, तर निश्चितच तुम्ही आपल्याकडे या. तुमच्या हाताला नक्कीच यश येणार आहे. घवघवीत मार्क तुम्हाला मानसशास्त्र देणार आहे. चला मग आता माझं म्हणजे उद्देशच तो आहे. तुम्ही म्हणता मॅडम घुमून फिरून इथंच का आणत आहेत, तर बाबा कसं आहे माहितीये का, आपल्याकडे एवढे पैसे नाहीयेत की आपण काय करू की आपल्या क्लासची किंवा आपल्या बॅचची ऍड करावी. यासाठी आपली ऍड आपल्यालाच करावी लागणार आहे. यासाठीच मी या ठिकाणी आलेली आहे. चला तर मग पुढचा प्रश्न आहे, अध्ययन करताना पठार अवस्था निर्माण होऊ नये म्हणून खालीलपैकी कोणत्या गोष्टी कराव्यात? बघा, पठार अवस्था निर्माण होऊ नये यासाठी कोणत्या गोष्टी कराव्यात? विद्यार्थी मित्रांनो, काही चॅप्टर असे आहेत बघा की ज्याच्यावर खूप सारे क्वेश्चन विचारतात.
मग ते कोणते चॅप्टर महत्वाचे आहे, जसं की अध्ययनवर परिणाम करणारे घटक हा जो काही चॅप्टर आहे की नाही, दरवर्षी याच्यावर खूप सारे प्रश्न असतात, 10, 12, 13 एवढे प्रश्न त्याच्या एकाच चॅप्टर मधून घेत असतात. त्यासाठी बघा, आता जे महत्वाचं आहे ते आम्ही या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत आहोत, म्हणजे निश्चितच तुमचा कुठेही वेळ वाया जाणार नाही. ते तुमच्या हातात मिळाल्यामुळे तुम्हाला काय होणार आहे, ते यश मिळणार आहे. बघा, सांगा मला, पठारावस्था निर्माण होऊ नये म्हणून कोणत्या गोष्टी कराव्यात? विद्यार्थ्यामध्ये अभिरुची निर्माण करावी. हो, केली पाहिजे, बरोबर आहे. जर त्यांना आवड निर्माण केली तर निश्चितच. पठारावस्था म्हणजे काय असते हो? पठारावस्था म्हणजे अशी अवस्था की तिथं अध्ययनार्थाचं जे काही ते यशाचा आराखडा असतात, आलेख असतो की नाही, तर ते जे काही वर जाण्याचा आलेख असतो ना, तर तो असा चक्कच असा थांबतो. म्हणजे जे अध्ययनार्थी अध्ययन करत आहे, अभ्यास करत आहे, तर त्याच्या तर बघा, कुठेतरी विद्यार्थ्याची काय होत असते, प्रगती खुंटत असते, थांबत असते. त्यालाच काय म्हणतात, तर पठारावस्था असं म्हणतात. जे की समजा आलेख असा वर वर चालला होता, तर इथं काय झालंय, विद्यार्थ्याची प्रगती खुंटलेली आहे, थांबलेली आहे, त्यालाच काय म्हणतात, पठार अवस्था. तर बघा, अभिरुची निर्माण केली तर निश्चितच काय होणार आहे, तर ह्या गोष्टी कराव्यात पठार अवस्था निर्माण होऊ नये म्हणून. त्यानंतर बघा, प्रेरकांची तीव्रता कमी करावी म्हटलं इथं. कमी करायची का बरं? अजिबात नाही. म्हणजे एखाद्याला जर आपण प्रेरणा दिली तर निश्चितच त्याची पठारावस्था जी झालेली आहे त्याच्यातून ते बाहेर पडन, बरोबर की नाही. इथं म्हणले प्रेरकांची तीव्रता कमी करावी. कमी करायची का बरं? नाही ना, कमी नाही करायची. बघा इथं त्यानंतर, कौशल्य संपादन करताना चुकीच्या सवयी आत्मसात करू देऊ नये. हा, हे पण योग्य आहे. चुकीच्या सवयी आत्मसात केल्या तर काय होते, पठारावस्था येते. त्याच्यानंतर वेग आणि अचूकता यापैकी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करावे. असं कसं बरं? नाही ना जमणार आहे. जर तुम्ही अक्षर चांगलं काढत असाल आणि तुमच्या म्हणजे तुम्हाला स्पीडच नसेल, तर त्याचा काहीही काडी मात्र त्याचा काही उपयोग होणार नाहीये. एक तर तुम्हाला अक्षरही चांगलं काढावं लागणार आहे आणि तुमच्या लिखाणामध्ये स्पीड सुद्धा असली पाहिजे. तेव्हा आता तुम्हाला परीक्षेत घवघवीत यश मिळणार आहे, योग्य ते मार्क मिळणार आहेत, बरोबर की नाही. तर तेच मला सांगायचं आहे. म्हणजे आपल्याला वेग आणि अचूकता हे एकाच वेळी याच्यावर काय करावं लागणार आहे, म्हणजे दोन्हीवर लक्ष केंद्रित करावं लागणार आहे. इथं काय म्हणलं, एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करावे. तर या ठिकाणी बघा, दोन विधानं काय आहेत, चुकीचे आहेत. कोणत्या गोष्टी कराव्यात, तर अ पण करावं आणि त्याच्यानंतर क पण करावं, परंतु ब आणि ड करू नये. म्हणजे बघा, अ आणि क कुठं आहे, इथं आहे बघा. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. जेवढं तुम्ही कॉन्सन्ट्रेशन करून प्रश्नाची उत्तर देताल तेवढे तुमचे उत्तर बरोबर येणार आहे. जर तुम्ही त्याच्यामध्ये चाल ढकल केली तर मग मात्र तुमचे 12 वाजणार आहेत. आता पठारावस्था निर्माण होण्याची कारण या ठिकाणी दिलेत. बऱ्याच वेळेस पठारावस्थेच्या कारणावर प्रश्न आलेले आहेत. मग पठारावस्था काय असते, काय नाही, हे तुम्ही वाचलं असेलच. काय कारण असतात बरं पठारावस्था येण्याची? एक तर अभिरुची कमी होणे, याच्यामुळे पठारावस्था येते. त्याच्यानंतर कृती करीत असताना कंटाळा येतो. एकसारखी एकच गोष्ट. आता तुम्ही काय करता माहितीये का, फॉर्म सुटले की तुम्ही अभ्यास म्हणजे फॉर्म भरता आणि जेव्हा अभ्यासाला सुरुवातीला लागता तेव्हा तुमची एक स्ट्रॅटेजी वेगळीच असते. तुम्ही वेगळ्याच म्हणजे काय म्हणता, एक वेगळाच ग्रुप असतो तुमचा त्या अभ्यास करण्याचा. परंतु रोज तेच रोज तेच रोज तेच म्हटलं, कालांतरानं त्या सगळ्या गोष्टीतून तुम्ही कुठेतरी म्हणजे कंटाळा येतो तुम्हाला आणि ते नकोसं होतं. मग तुमचा त्याच्यामधून काय होतो, तर रस निघून जातो. तर बघा, ते पण आहे, तुम्हाला कंटाळा येतो आणि मग पठारावस्था येते. कोणतेही कौशल्य संपादत असताना वेग आणि अचूकता या दोन्ही गोष्टी महत्वाच्या असतात. यापैकी कोणत्याही एका गोष्टीवर लक्ष केंद्रित केले की प्रगती काय होते, मंदावते. त्यामुळे पठारावस्था निर्माण होते. म्हणजे वेग पण पाहिजे आणि अचूकता पण पाहिजे. या दोन्ही गोष्टी तेवढ्याच महत्वाच्या आहेत. दोन्हीवर लक्ष केंद्रित करावं लागणार आहे, एकावर नाही. त्याच्यानंतर बघा, कौशल्याचा कठीण भाग अभ्यासताना प्रगती खुंटते. जसं की अक्षर सुंदर काढताना, प्रमाणबद्धता पाळताना प्रगती खुंटते. त्यानंतर बघा, तुम्ही एखादा गणितातला म्हणजे अवघड भाग, एखादा सिद्धांत वगैरे अभ्यासत असाल की म्हणजे कसं आहे, आपल्याला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाहीये त्या विषयामध्ये आणि त्याचा अभ्यास जर करत असाल ना तुम्ही, तर निश्चितच तिथं पण तुमची प्रगती खुंटते. त्यानंतर बघा, कौशल्य संपादन करताना चुकीच्या सवयी प्रगतीमध्ये काय होतात, बाधा निर्माण करतात. जसं की तुम्ही टायपिंग करण्याची एखादी हे घ्या,
म्हणजे जसं की तुम्ही टायपिंग करता करता मध्येच कुठेतरी हात वगैरे ठेवता, मग हे हात इकडे ठेवल्यामुळे काय होते, इकडं जे काही तुम्ही स्पीड मध्ये करणार आहात का ते करणार नाहीयेत, त्यामुळे सुद्धा काय होते, प्रगती खुंटते. त्यानंतर प्रेरकांची तीव्रता कमी झाली की वेग मंदावतो आणि पठारावस्था निर्माण होते. त्यामुळं प्रेरणा पण तेवढीच महत्वाची आहे. प्रेरणांची तीव्रता ही जास्त असली पाहिजे, कमी नसली पाहिजे. तर हे सगळेच विधान फार महत्वाचे आहेत बरं. कसं आहे माहिती का, या पीपीटी मध्ये ज्या काही स्लाइड अशा आहेत की ज्या तुम्हाला कोणत्याच पुस्तकामध्ये सुद्धा मिळणार नाही, अशा आपण या ठिकाणी काय केलेलं, एक प्रकारे सार म्हणा, ज्ञानाचा खजाना म्हणजे मानसशास्त्राचं गुपित या ठिकाणी आपण घेऊन आलेलो आहोत. बघा, प्रश्न आहे, अध्यापनाविषयी वेगळा विचार करणाऱ्या विचारवंतांची खाली काही विधाने मांडली आहेत, त्यापैकी अयोग्य विधान कोणते? तर बघा, अध्ययन आणि अध्यापन या दोन गोष्टी अगोदर लक्षात आल्या पाहिजेत. अध्यापन म्हणजे शिकवणे आणि अध्ययन म्हणजे शिकणे. तर अध्यापनाविषयी काही विचारवंतांनी आपले विचार व्यक्त केलेले आहेत, काही विधानं मांडली आहेत, त्यापैकी आपल्याला अयोग्य विधान शोधायचं आहे. बघा, पहिलं विधान आहे, वर्ग अध्यापन चालू असताना शिक्षकाचा परिणाम अध्ययनार्थ्यावर होतो. अगदीच बरोबर आहे, होतच. विद्यार्थी घडत असतो. हा कसा घडतो, तर पूर्णतः अध्यापन करणारा जो काही शिक्षक आहे की नाही, याच्याच छत्रछायेखाली विद्यार्थी घडत असतो. त्यानंतर बघा, शिक्षक आणि अध्ययनार्थी यांच्यातील आंतरक्रिया महत्वाची आहे किंवा महत्वाची होय. हो, अगदी बरोबर आहे. जर आपण विद्यार्थ्यांसोबत आंतरक्रिया जर घडवून नाही आणली तर निश्चितच काय होणार नाही, ते जे काही अध्यापन चालू आहे ना, त्याला कवडीची किंमत आहे. मग त्यासाठीच तर, नाही तर काय, गेले तू सर वर्गावर आणि अख्खा चॅप्टर शिकवलाय, परंतु विद्यार्थी काय तर सगळे झोपी गेले, तर पुढचे एक दोन उग माराच्या भीतीनं म्हणजे जागे आहेत, त्याला काय अर्थ आहे का? अजिबात नाही. तर आंतरक्रिया झाली पाहिजे. त्यानंतर बघा, वर्ग अध्यापनामध्ये वातावरण निर्मिती महत्वाची असते. बरोबर आहे, वातावरण निर्मिती काय असते, महत्वाची असते. कारण की आपण बघा, आपण पाठ वगैरे घेतले की नाही विद्यार्थी मित्रांनो, आपण बीएडला किंवा बीएडला असताना जे पाठ घेत होतो की नाही, त्याची जी तयारी असते की नाही, तशीच तयारी आपल्याला वर्गात रोज जाताना आणि रोज चॅप्टर शिकवताना, रोज तुम्ही जे काही शिकवताना, तर तशीच तयारी असली पाहिजे. तर जेव्हा तुम्ही त्या पाठाच्या पायऱ्या वगैरे पाहता की नाही, त्याच्यामध्ये आहे बघा असं पण की तुम्हाला अगोदर काय करावं लागेल, वातावरण निर्मिती करावी लागेल. तुम्हाला जे शिकवायचं आहे त्याच्या अनुषंगानं वातावरण निर्मिती झाली पाहिजे. चौथं विधान आहे, अध्ययनार्थी. अध्ययनार्थी म्हणजे समजलं का तुम्हाला, विद्यार्थी. विद्यार्थ्याचा परिणाम शिक्षकावर होत नाही. योग्य आहे का बरं हे विधान? नाही ना, अजिबात नाही. विद्यार्थ्याचा परिणाम कसा बरं होणार नाही? काही विद्यार्थी असतात बघा, किती वर्गात शिकवूच देत नाहीत, मग त्याचा शिक्षकावर परिणाम होणार नाही का? होईल ना. असं कसं म्हणता येईल आपल्याला? तर हे काय आहे, अयोग्य विधान आहे. जाऊया मग पुढे. बघा, पुढचा प्रश्न आहे, अध्यापन परिणामकारक होण्यासाठी अध्यापनात तत्वांचा वापर करणे आवश्यक असते. खाली दिलेल्या तत्वांमध्ये कोणते तत्व योग्य नाही? बघा, अध्यापन परिणामकारक होण्यासाठी काही तत्वांचा आपल्याला उपयोग करावा लागतो. मग कोणतं तत्व इथं अयोग्य आहे, कोणतं तत्व योग्य नाही, असा प्रश्न विचारलाय. म्हणजे अयोग्य. बघा, ही फार फसवी भाषा असते बघा मानसशास्त्राच्या प्रश्न विचारण्याची. बरं, योग्य नाही म्हणजेच लगेच तुमच्या लक्षात आलं पाहिजे की आपल्याला इथं काय पाहिजे, अयोग्य विधान शोधायचं आहे. कशासाठी? तर अध्यापन परिणामकारक होण्याचे जे काही तत्व आहेत ना, त्याच्यापैकी अयोग्य, चुकीचं विधान कोणतं आहे? चला मग बघा, पहिलंच विधान दिलेलं आहे की अध्यापनाचा केंद्रबिंदू अध्ययनार्थी असावा. अगदी बरोबर आहे. मानसशास्त्र मानतंय की हे जे काही शिक्षण जे एकवटलेलं आहे ते कुणापुढे एकवटलेलं आहे, तर अध्ययनार्थी म्हणजेच विद्यार्थ्यापुढे एकवटलेलं आहे. जसं की या शिक्षण प्रक्रियेमध्ये तुम्ही कोणालाही दोष देऊ शकता, परंतु विद्यार्थ्याला कधीच दोष द्यायचा नसतो. हे पण लक्षात ठेवा बरं. उपयोजनात्मक प्रश्नामध्ये विचारलं जाऊ शकतं. एखादा विद्यार्थी नापास झाला ना, तर त्या ठिकाणी कोण चुकीचं आहे, तुम्हाला ऑप्शन मध्ये दिलं जाईल की विद्यार्थी चुकीचा आहे, परंतु विद्यार्थी चुकीचा
अजिबात नाही. या शिक्षण प्रक्रियेमध्ये विद्यार्थी म्हणजे देवच म्हणा तुम्ही त्याला. विद्यार्थ्याला कुठेही आपल्याला नाव बोट ठेवता येणार नाहीये. तर एखादा विद्यार्थी जरी नापास झाला ना तरी त्याच्यामध्ये त्याची चूक नसते. त्याच्यामध्ये मग एखादा विद्यार्थी नापास म्हणजे शिक्षक नापास, त्याचबरोबर त्याचे मुख्याध्यापक पण नापास, सगळं शाळा त्याच्या पुढे फेल आहे. त्यामुळं विद्यार्थी जरी चुकला तरी त्याची चूक तिथं मानता येणार नाहीये आपल्याला. तर अध्यापनाचा केंद्रबिंदू अध्ययनार्थी असावा हे योग्यच आहे. त्याच्यानंतर बघा, अध्यापन करताना घटकाचा जीवनाशी आणि जीवनातल्या अनुभवाशी संबंध जोडणे अनावश्यक आहे. हे तर एकदम चुकीचं विधान आहे बघा. जे काही अध्यापन परिणाम करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतंय, विद्यार्थ्याच्या आजूबाजूच्याच म्हणजे त्याच्या जीवनातल्याच गोष्टी त्याला सांगाव्या लागतात. उदाहरण दाखल्याचा वापर करताना त्यानं जीवनामध्ये ज्या गोष्टी अनुभवलेल्या आहेत, त्याच्या आजूबाजूला जे घडत आहे त्याच गोष्टींचा आपल्याला तिथं काय करावं लागणार आहे, वापर करावा लागणार आहे. म्हणजे जीवनाशी किंवा जीवनातल्या अनुभवाशीच त्याचा संबंध जोडावा लागणार आहे. तर हे विधान चुकीचं आहे. इथं म्हटले अनावश्यक ठरते म्हणून, परंतु ते आवश्यक ठरते असं आहे. मग इथं आपल्याला अयोग्यच पाहिजे, तर पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. त्याच्यानंतर बघा, तिसरं आहे प्रभावी अध्यापनात उद्दिष्ट अगोदर निश्चित करावी लागतात. योग्य आहे. आपल्याला काहीही शिकवायचं असेल ना तर अगोदर आपलं उद्दिष्ट आपल्याला डोळ्यासमोर ठेवावं लागतं. त्यानंतर अध्यापनात योग्य अशा शैक्षणिक साहित्याचा वापर करावा, हे पण योग्य आहे. शैक्षणिक साहित्याशिवाय कुठलंही अध्यापन होऊ शकत नाही. चला जाऊया मग पुढं. बघा, अभिसंधान म्हणजे एखाद्या प्रक्रियेत नैसर्गिक चेतकाबरोबर कृत्रिम चेतक वापरून कृत्रिम चेतकाद्वारे तीच प्रक्रिया किंवा तीच नैसर्गिक प्रक्रिया घडवून आणणे होय. यामुळे विद्यार्थ्यांना वळण लावणे शक्य होते. खालीलपैकी कोणते बाब किंवा कोणतं विधान अभिसंधानाचं उदाहरण नाही? आता अभिजात अभिसंधान उपपत्ती तुमच्या लक्षात आली पाहिजे. कोणाची आहे? पॅवलॉव यांची आहे. तर याच्यामुळं काय होतं, तर विद्यार्थी म्हणजे जेव्हा तुम्ही अभिजात अभिसंधान उपपत्ती अभ्यासला, कोणाची आहे काय आहे हे अभ्यासल्याच्या नंतर तुम्हाला लागलीच तिथं हे जे काही अभिसंधान उपपत्ती आहे त्याचे काय फायदे आहेत, काय तोटे आहेत हे पण तिथं सांगितले जातात. तर बघा, कोणतं उदाहरण याचं नाही असं म्हणता येईल आपल्याला? बघा, अध्ययनार्थ्यांची वृत्ती बदलता येते. हो, बरोबर आहे. आपल्याला अभिसंधानानं अध्ययनार्थीची वृत्ती बदलता येते. अध्ययनार्थ्यांना वाटणारी अकारण भीती अभिसंधानाने नष्ट करता येते. हो, बरोबर आहे. त्याच्यानंतर अध्ययनार्थ्याच्या चमत्कारिक वर्तनात बदल करणे अभिसंधानाने शक्य होते असं आहे. परंतु इथं काय लिहिलंय? अशक्य असते. म्हणून हे विधान चुकलं बघा. एवढं म्हणजे ना, मानसशास्त्र खूप सोपं आहे, परंतु त्याला बारकाईनं पाहता आलं पाहिजे. तर हे विधान अशा जशाच तसं तिथं दिलेलं आहे. अभिसंधानाची जेव्हा तुम्ही माहिती पाहता ना, तिथं हे विधान अशाला असं दिलंय, फक्त इथं अशक्य आहे तर त्याच्या जागेवर शक्य लिहिलेलं आहे. तर हेच काय आहे, चुकीचं आहे. त्यानंतर बघा, चौथं विधान आहे अध्ययनार्थ्यांना योग्य सवयी लावता येतात. अगदी बरोबर आहे. तर चुकीचं कोणतं आहे, तर हे चुकीचं आहे. आपण तिथं टिक केलेलं आहे. जाऊया पुढं. बघा, अभिसंधानाचे फायदे फायदे आणि तोटे हे दोन्हीही अभ्यासणं गरजेचं आहे. काय फायदे आहेत? तर अध्ययनार्थ्यांना योग्य सवयी लावता येतात. त्याच्यानंतर वाईट सवयी घालवता येतात. अध्ययनार्थ्यांना वाटणारी अकारण भीती त्यांच्या नावडी तसेच चमत्कारिक वर्तन नष्ट करता येते. त्यानंतर पुढं काय आहे? नवीन शब्द शिकवताना चित्राचा, वस्तूचा तसेच आकृत्यांचा उपयोग करता येतो. आणि पुढं काय आहे फायदा? तर वर्गात शिक्षक शिकवित असताना शांत बसणे, शिक्षक वर्गात आल्यावर उभा राहणे इत्यादी गोष्टी अभिसंधानाने शक्य होतात. आलं लक्षात? तर हे सगळेच्या सगळे अभिसंधानाचे फायदे आहेत, जे की तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. बघा, मगाशी तुम्हाला म्हटलं मी की अध्ययनाच्या उपपत्तीवर खूप प्रश्न विचारले जातात. मी तर म्हणते तुम्ही जर 2 पेपरचा अभ्यास करत असाल तर 5-6 प्रश्न म्हणजे 5-6 मार्काची तयारी तुमची होऊन जाते. ते एक मगाचा चार्ट दाखवलेला त्याचा अभ्यास करायचा. बघा, अध्ययन उपपत्तीच्या वर्गीकरणामध्ये ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाचा समावेश होत नाही? तर मगाशी तुम्हाला 3 वर्गीकरण दाखवले होते.
तर त्याच्यावर सुद्धा प्रश्न येतो, परंतु ते कसा येतो हे दाखवण्यासाठी हे प्रश्न आणलेला आहे. हे पण PYQचाच प्रश्न आहे. कोणतेही प्रश्न आपल्या घरचे नाहीयेत किंवा आपण तयार केलेले नाहीयेत. आजच्या शिक्षण मधले सगळेच्या सगळेच प्रश्न हे काय आहेत? PYQचे आहेत. सांगा मला मग ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये कोणत्या मानसशास्त्रज्ञाचा समावेश होणार नाही? लेविनचा होतो, गॅंगनेचा होतो, ब्रुनरचा होतो, परंतु ग्रुथीचा होतो का? नाही होत ग्रुथीचा. सहचार्य उपपत्तीमध्ये यांचा म्हणजे यांचा काय होणार आहे? समावेश होणार आहे सहचार्यमध्ये. आणि हे बाकीचे सगळे काय आहेत? ज्ञानात्मक उपपत्तीच्या गटातील आहेत. हे बघा, आता हे सगळ्याला सगळे कुठले आहेत? तर ज्ञानात्मक उपपत्ती मधले आहेत. जसं की कोहलर आहे, कर्ट लेविन आहे, त्याच्यानंतर टॉलमन, गॅंगने, आसुबेल, ब्रुनर, कोफका. तुम्हाला इथं कुठंही कोण दिसला का? ग्रुथी दिसला का? दिसला नाही, कारण तो कुठं आहे? सहचार्यच्या गटामध्ये आहे. आता इथं मी ते सहचार्याचा गट आणलेला नाहीये, तर मला वाटते तुम्हाला तिकडे नेऊन दाखवू का मी? हे तुम्हाला दाखवावंच लागणार आहे. कसं आहे माहिती का? दुधाचं दूध, पाण्याचं पाणी केल्याशिवाय जमणारच नाहीये. हा बघा, ग्रुथी कुठं आहे? सहचार्य उपपत्तीमध्ये आहे. हे बघा, ग्रुथीची कोणती उपपत्ती? सानिध्य अभिसंधान उपपत्ती. आणि मग हे ज्ञानात्मक गटामध्ये येतंय का? तर नाही, सहचार्यमध्ये येतो. बरोबर. चला, तर मग हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर पण मिळालं आपल्याला. जाऊया मग आता पुढं. बघा, खालीलपैकी कोणत्या घटकाचे अध्ययनातून संक्रमण होते? कोणत्या घटकाचे अध्ययनातून संक्रमण होते? बघा, म्हणजे की मी तुम्हाला मगाशी सांगितलं की एकतर धन संक्रमण आहे, ऋण संक्रमण आहे किंवा शून्य संक्रमण आहे. कोणत्या कोणत्या घटकातून अध्ययनाचं संक्रमण होते हे प्रश्न पण आला होता बरं. तर कोणते कोणते घटक आहेत त्याच्यामध्ये? बघा, विशिष्ट दृष्टिकोन आणि बंधुभाव, हो, ह्याच्यामधून पण काय होतंय? तर संक्रमण होतंय. त्याच्यानंतर निष्ठा आणि मूल्य, याच्यातून संक्रमण होते. त्याच्यानंतर पद्धती आणि कौशल्य, याच्यातून संक्रमण होते. ज्ञान आणि तंत्र, याच्यातून पण होते. म्हणजे माझ्या मते तर सगळेच काय आहेत? योग्य आहेत, सर्वच योग्य. आता तुम्हाला दाखवते मी की कोणत्या कोणत्या घटकातून ज्ञानात म्हणजे अध्ययनाचं संक्रमण होते. बघा, अध्ययनातून संक्रमित होणारे घटक मी तुम्हाला वारंवार सांगत आहे की या स्लाइडवर जी काही तुम्हाला माहिती दिसते ना, ती तुम्ही 10 पुस्तकं वाचली तरी तुम्हाला ती मिळणार नाहीये. अशी एकदम म्हणजे परीक्षाभिमुख माहिती आपण या ठिकाणी शोधलेली आहे किंवा परीक्षाभिमुखच आपण काय करत असतो? ऍपवर शिकवत असतो. तर बघा, कोणते कोणते घटक आहेत ते? तर त्याच्यामध्ये ज्ञान आहे, तंत्र आहे, पद्धती आहे, कौशल्य आहे, दृष्टिकोन आहे, निष्ठा आहे, मूल्य आहे, सवयी आहे आणि संस्कार. हे सगळे घटक काय करत असतात? तर अध्ययन संक्रमित करत असतात. बघा, पुढचा प्रश्न आहे, व्यक्तीत आढळणाऱ्या गुणवैशिष्ट्यांच्या आधारे हिप्पोक्रेटसने व्यक्तिमत्वाचे खालीलपैकी कोणते वर्गीकरण दिलेले आहे? सांगा मग, कोणते दिले वर्गीकरण? आता हिप्पोक्रेटस विषयी विचारले, मगाशी सेल्डनचं विचारलं होतं. कोणते आहेत बरं? तर ते आहेत बघा, सुस्त, शीघ्रकुपी आणि उत्साही. तर इथं कसं झालंय माहितीये का? ते विषणन जे दिलंय की नाही, तर याचा समानार्थी शब्द द्यायला पाहिजे होता. जसं की चिंता करणे. बघा, विषणन म्हणजे काय असते माहिती का? निराशा. काय? निराशा किंवा एखादी व्यक्ती सारखी दुःखात असणे, चिंतेत असणे, यालाच काय म्हणतात? ते विषणन. वाटलंच तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर तुम्ही काय करा, सर्च करून बघा. विषणनचा समानार्थी शब्द काय आहे? निराशा आहे. परंतु तुम्हाला शिकवलंही असेल कोणी की हिप्पोक्रेटसच्या व्यक्तिमत्वाचे जे काही वर्गीकरण आहे ते, परंतु तिथे निराशा हा शब्द असेल. परंतु इथं विषणन विचारल्यानं काय झालं की बऱ्याच जणाला वाटलं की हे प्रश्नच चुकीचा आहे, परंतु त्याचाच हा काय आहे? समानार्थी शब्द आहे. तर हेच आहेत बघा ते 4 प्रकार जे की हिप्पोक्रेटसने सांगितले आहेत व्यक्तिमत्वाचे. मग तुम्हाला इथं आता सांगते व्यवस्थित मी. ही ग्रीक उपपत्ती आहे बघा. प्राचीन ग्रीक वैद्य कोण होते? हिप्पोक्रेटस यांना मानवी शरीरातील 4 मुख्य द्रवांच्या आधारे किंवा रस प्रकाराच्या आधारे व्यक्तिमत्वाचं वर्गीकरण केलं. मग ते कसं वर्गीकरण केलं? तर बघा, 4 द्रवांपैकी ज्या द्रवाचे प्रमाण शरीरात जास्त असते त्यानुसार व्यक्तीचं गुणवैशिष्ट्य किंवा स्वभाव ठरतो. आपण म्हणतो की नाही, याचा स्वभाव फार चांगला आहे, एखाद्याचा स्वभाव फार रागीट आहे, ते
याच 4 रसावरून ठरतं. तर पहिला काय आहे, तर पहिला आहे म्हणजे रक्तपित्त म्हणूया आपण, है की नाही. तर ज्याच्यामध्ये रक्तपित्ताचा स्राव जास्त आहे किंवा हा रस जास्त आहे तो व्यक्ती आनंदी आणि उत्साही असतो. त्याच्यानंतर बघा पिवळे पित्त जे असते की नाही, तर ही व्यक्ती कशी असते, शीघ्रकुपी म्हणजे लगेच राग येणारी असते. त्यानंतर तिसरा प्रकार आहे काळी पित्त. तर ही व्यक्ती म्हणजेच विषणन म्हणता येईल. तर त्या व्यक्ती कशा असतात, निराशावादी असतात, नेहमी दुःखी राहणाऱ्या असतात. त्यानंतर ज्या व्यक्तीमध्ये हे कफ प्रकार काय आहेत जास्त आहे, ती व्यक्ती कशी असते, तर मंद असते आणि निष्क्रिय असते. म्हणजे शांत आणि आळसी. आपण काय म्हणतो की नाही, हा फारच आळशी आहे. तर त्याच्यामध्ये काय असतं, तर कफ पित्ताचं प्रमाण हे काय असतं, जास्त असतं. तर हे काय होते, तर म्हणजे हे जे काही आपण वर्गीकरण पाहिलेले आहेत की नाही, सेल्डनचं आसन किंवा हिपोक्रेटसचं आसन, हे फार महत्वाचे आहेत. बऱ्याच वेळेस याच्यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आजचं लेक्चर कसं वाटलं हे नक्की कमेंट करून सांगा. भेटूया मग पुढच्या लेक्चरला.